नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या दीपोत्सवात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस आपण शेफाली वैद्य आणि वैभव जोशी यांचा मुक्त संवाद ऐकलेला आहे. आज आपला तिसरा दिवस आहे आणि आज हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, साप्ताहिक विवेकचे संपादक रमेशजी पतंगे यांच्याबरोबर आज आपण मुक्त संवाद करणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुने आणि मी आज रमेशजींबरोबर मुक्त संवाद करणार आहोत. मी सुरुवात करतो आपल्या या मुक्त संवादाला आणि मी रमेशजींना विचारतो की संघाचा जो संबंध आहे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तुमचा असा अनुबंध कधी जुळला, काय त्याची कारणं होती? ते कसं आहे की माझे वडील हे अंधेरी संघाचे कार्यवाह, शाखेचे कार्यवाह, आणि माझी शाळा आणि शाखा ही एकाच वर्षी सुरू झाली. म्हणजे 6व्या-7व्या वर्षी मी शाळेत जायला लागलो आणि तिथून शाखेत जायला लागलो. आणि ती शाखा त्यावेळेला माझ्या घरापासून जवळजवळ पायी म्हटलं तरी 2 किलोमीटर एवढ्या अंतरावर असायची. परंतु अंधेरी त्यावेळेला एक अर्धं खेडं अर्धं उपनगर असं तर तो सर्व होतं, भाड्यांचं उपनगर होतं ते. त्यामुळे झाडी झुडपी भरपूर, ते रमत गमत आम्ही आपल्या शाखेत जात असू संध्याकाळी तिकडे. आणि तिथून माझा शाखेचा हा सगळा प्रवास सुरू झाला. पण संघाचं असं आहे ना की आता मी 75 ओलांडतो आहे, तो असं मागं वळून पाहिलं की मला असं लक्षात येतं की शाखेत जाण्याचा जो काही घटना आहे ती आणि पुढे संघाशी जोडला राहण्याचा सगळा विषय जो आहे तो कदाचित जन्माला येतानाच असं भाडावर लिहून परमेश्वराने पाठवलेलं असेल की तुला जन्मभर इथंच राहायचे, हेच काम करायचे. त्यामुळे ते आपोआप असं सुरुवात अशी झाली आणि ती चालू आहे. मग बालवयापासून अशी विवेकमध्ये येईपर्यंत संघाच्या जबाबदाऱ्या म्हणून ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या तुमच्याकडे आलेल्या होत्या? त्या संघाच्या भाषेत सांगायचं तर प्रथम गटनायक, त्याच्यानंतर मग मी शाखेचा मुख्य शिक्षक झालो, शाखेचा कार्यवाह झालो, नंतर मंडळ कार्यवाह झालो. मंडळ कार्यवाहाचं वरचं जे संघटनेचं स्थान असतं नगर, ते त्यावेळेला नगर म्हणजे अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी या तिन्ही उपनगरांजवळ नगर होतं. त्या नगराचा मी कार्यवाह झालो. हे अल्पवयातच होत गेलो, म्हणजे नगराचा कार्यवाह झालो त्यावेळेला नुकताच VA झालेला होता. आणि त्यामुळे जेव्हा मला सांगण्यात आलं की तुला नगराचा कार्यवाह म्हणून काम करायचं आहे, तर मला कापरं भरायची वेळ आली. कारण त्या नगरामध्ये, पार्ल्या शहरामध्ये माझे वडील शोभते इतके ज्येष्ठ कार्यकर्ते वयाने आणि कर्तृत्वाने सुद्धा मोठे आहेत, तर यांना मी काय सांगणार वगैरे असा विषय होता. परंतु संघाची जी पद्धती आहे की जबाबदाऱ्या हे तरुणांकडे द्यायला पाहिजे, कार्यकर्त्यांकडे. आणि संघाचं एक सुरेख वाक्य असतं की तुला त्या विषयातलं काही कळतं म्हणून तुला काम सांगितलं असं नाही, तुला शिकावं, तू शिकत जाशील असं असतं. आणि कार्यकर्ता शिकत जातो. आणि मी नगर कार्यवाह झालो. त्याच्यानंतर मग आणि तुरुंगात गेलो मिसाच्या संदर्भामध्ये. आणि तिथून बाहेर आल्यानंतर माझ्याकडे गोरेगाव विभागाचा कार्यवाह म्हणून काम करण्यात आलं. म्हणजे गोरेगाव ते दहिसर असा विभाग होता. नंतर मग महानगर सहकार्यवाह म्हणून माझ्याकडे काम आलं. त्यानंतर मग माझ्याकडे महाराष्ट्र प्रांत पूर्ण संपूर्ण त्याचा सहबौद्धिक प्रमुख आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख अशी कामं आली. अशी संघाच्या रचनेतली ही सगळी कामं माझ्याकडे या सगळ्या कालखंडात राहिली. संघ रचनेमध्ये मी दीर्घकाळ कार्यवाहच राहिलो. आणि कार्यवाह राहिला आहे की त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते त्या कार्यवाह पदात राहिल्यामुळे घडत जातं. कार्यवाहाला काम करून घ्यायचं असं दुसऱ्याकडे. आणि त्यामुळे आणि संघातलं कार्यवाह पद असं आहे की ते ॲथॉरिटिव्ह पद आहे. तो त्यांनी मनात आणला काही करू शकतो आपल्या क्षेत्रामध्ये. आणि
काही करायचं नाही ठरवलं तर काही करू शकत, दोन्ही प्रकार असतात. पण मी तसा जबरदस्त ॲक्टिव्ह कार्यकर्ता असल्यामुळे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या वेळेला कामाचे मापदंड ठरतील. म्हणजे शाखा शाळेच्या संघाचं काम म्हणजे काय, शाखा किती झाल्या, विस्तार किती झाला, गणवेशधारी संस्थो किती आहेत, गुरुदक्षिणा किती होते, या सगळ्या बाबतीमध्ये आमचं पार्ले नगर मुंबईमध्ये त्यावेळेला हायेस्ट असायचं, पहिला क्रमांक. सर्वाधिक स्वयंसेवक शिबिराला आमच्या नगरातून जाणार, सर्वाधिक गुरुदक्षिणा आमच्या नगरातून होणार. हे असं जे आहे हे असं हे ते कार्य म्हणून ते हे होतं. तर त्याच काळात माझा विमल खेडे यांची 72 सालापासून संबंध आला आणि तो संबंध नंतर मग अतिशय कार्यकर्ता म्हणून आर्थिक स्थितीचा विचार केला तर आमची दोस्ती होणं या जन्मात शक्य नाही. कारण ती ज्या आर्थिक स्तरावर होते ती आणि मी असे विषमा आर्थिक स्तरातील कोणी माझे मित्र होत नाही. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विचार केला तर तरीसुद्धा त्यांची बुद्धी जी आहे ती वेगळ्या क्षेत्रामध्ये एखाद्या कॉम्प्युटरसारखी चालते आणि आमची बुद्धी वेगळ्या क्षेत्रात चालते, त्यामुळे ते क्षेत्रही अलग अलग आहे. पण असे झालं आणि कार्यकर्त्यामध्ये जे मनोमिलन लागतं, संघ कामातला जो आनंद असतो, की सगळ्यात उत्तम कार्यकर्त्यांची टीम कोणती, की 2 कार्यकर्त्यांना फार कमीत कमी बोलावं लागतं. एक वाक्य बोललं, 2 वाक्य बोलले समजतं, तुला काय म्हणायचं समजलं, मला काय म्हणायचं. असं आमचा आणि विमलचा इतकी घट्ट अशा प्रकारचे संबंध निर्माण झाले की 1-2 वाक्य म्हटले तरी त्याला काय, मला काय म्हणायचं त्याला समजत असेल किंवा त्याला काय म्हणायचं ते आधीच तिथं स्थिती आहे. इतक्या वर्षातनं आता आम्ही आमची कार्यक्षेत्र अडलं जरी झाली असली तरी असं होतं ते. आता तुमच्या बोलण्यात आणीबाणीचा उल्लेख आला, तर आणीबाणीच्या काळात एक तर आधी भूमिगत राहून तुम्ही मुंबईत काही संघ काम केलं. त्या काळात अनेक अखिल भारतीय अधिकाऱ्यांचं किंवा प्रमुखांच्यासाठी व्यवस्था उभी करणं असंही तुम्ही काम केलं होतं आणि नंतर तुम्हाला जेव्हा अटक झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही ठाणे कारागृहात गेला, तर हा जो कालखंड आहे, म्हणजे जेव्हा रमेश पतंगे यांचा पूर्वायुष्याचा अभ्यास करतात लोक, तेव्हा सांगतात की आणीबाणीच्या आधीचे रमेश पतंगे आणि आणीबाणी कारागृहात जाऊन परत आलेले रमेश पतंगे यांच्यात खूप फरक आहे. एक त्यांच्या वैचारिक दिशेतली स्पष्टता आलेली, तर ते नक्की काय आहे? असं आहे, आणीबाणीच्या पूर्वीचा जो कालखंड आहे, आता आणीबाणीच्या गमती जमती खूप आहेत. असं आहे, दत्तोपंत ठेंगडींची आता जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. आणीबाणीच्या काळामध्ये ते प्रचारक, त्यामुळे ते धोतर आणि जब्यामध्ये फिरत असत. मग आणीबाणीमध्ये भूमिगत राहायचे तर धोतर जब्यामध्ये जाऊन नाही चालत, ओळखला जातो, संघाचा आयडेंटिटी मार्क होतो. म्हणून त्यांना पॅन्ट आणि शर्ट शिवण्याचा विषय आला आणि ते मला आठवतं की साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना होता. म्हणून मी दुकानात, कापडाच्या दुकानात गेलो आणि त्यावेळेला मी भूमिगत होतो आणि ते वुलनचे पॅन्टचे कापड, शर्ट असे 2 पॅन्ट 2 शर्टचे घेऊन आलो आणि मला आमचं टेलरिंगचं दुकान होतं आणि मला टेलरिंग सगळी कामं येत होती. तर मी त्यांचा माप वगैरे घेतला, पॅन्ट वगैरे त्यांना शिवून आणल्या, बरोबर फिट झाल्या. तेच काम माधवराव मुळेंचं केलं. असं या दोघांना धोत्रातून पॅन्टमध्ये आणण्याचं हे आणीबाणी काळातलं जे आहे, अखिल भारतीय कार्यकर्ते, हे काम मी केलं. आणि त्या कालखंडामध्ये मग त्यांच्या व्यवस्थेमध्ये त्यांचे निवास जे असेल तिथे जाऊन राहायचं, असा एक विषय माझ्याकडे होता. त्यावेळेला गंमत अशी की मला माहीत नसलेले, म्हणजे मी काम करत असताना सुद्धा, परंतु कोणी पंजाबचा स्वयंसेवक आहे, कोणी UPचा स्वयंसेवक आहे, कोणी आणि मोठा सुस्थितीत आहे, घरी खूप मोठा आहे, अशी कार्यकर्त्यांची नावं तिथल्या स्थानिक लोकांनी दिली आम्हाला. आणि त्यांना जाऊन जेव्हा विचारलं की असं असं आहे आणि तुमच्याकडे माधवराव मुळेंना 10 दिवस ठेवायचे तर दत्तोपंतांना ठेवायचे, तेव्हा ती भयंकर रिस्क होती. पण संघ संस्कार जो असतो तो आता काही काम करत जरी नसला, शाखेतही कधी फिरकला नसला, तरी त्या संस्काराचा प्रभाव इतका जबरदस्त असतो
की तो ही रिस्क घ्यायला तयार झाला. आणि मग आम्हाला हे सांगावं लागायचं की तुमच्या घरात जे असतील त्या सर्वांना हे सांगायचं की हे माझे दूरचे काका आहेत किंवा मामा आहेत, हे आहेत, हे आपल्या घरी येऊन राहणार आहेत 8-10 दिवस. आणि प्रचारकांना परिवारात राहण्याची सवय असल्यामुळे ते चटकन मिसळून जातात आणि होतात एक काका मामा. तसं ते त्यांचं झालं. आणि नंतर मग मी 6 महिन्यानंतर आणीबाणी गेला. तर रवींद्र वर्मा त्यावेळेचे ते संघर्ष समितीचे कार्यवाह होते. त्याच्याबरोबर नानाजी देशमुख होते. नानाजी देशमुखांना अटक झाल्यानंतर पोलीस यांच्या मागे लागले होते. संघटन काँग्रेसचे त्यावेळेच्या जनरल सेक्रेटरी होते, म्हणजे अखिल भारतीय नेतृत्व असलेले. तर त्यांना अंधेरीवरनं पारलेल्या एका बैठकीला मला घेऊन जायचं होतं. आणि ते अमुक अमुक ठिकाणी येणार आहेत ही बातमी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत लागली. आणि ते सगळे सांभाळायला बसले होते. जसं आपण चित्रपटात किंवा ह्याच्यात जसा आपण अनुभवतो, तो कोणी हातगाडीवर बसलेला आहे, घेऊन चाललेला आहे, कोणी फळ विक्रेत्याच्या इथून बसलेला आहे. एवढा मोठा माणूस आहे, तर पकडायचा आहे. त्याची सिक्युरिटी काय असेल किंवा त्यांना काही कल्पना नाही काय. आणि त्यामुळे ते ज्या वाहनातून उठल्याबरोबर त्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर होते मोकाशी, तर त्यांनी एकदम हात धरला, मिस्टर वर्मा यू आर अंडर अरेस्ट. मलाही झालं एखादी कसं. आणि घेऊन ते सगळं क्रॉफर्ड मार्केटच्या इकडे आले पोलीस स्टेशनमध्ये. जी काही चौकशी करायची, दिल्लीला फोनाफोनी हे ते बहुतेक इंदिरा गांधींपर्यंत अटक झालेली हा संदेश लगेच, कारण ते अतिशय महत्वाचं ना गेला असेल. आणि संध्याकाळी आमची सर्वांची रवानगी ठाणे कारागृहात झाली. मोकाशी जे होते ना ते आज हयात नाही आहेत. तर ते फार सोबर माणूस होता, म्हणजे पोलीस दलातला माणूस आणि सोबर. पण आमची अशी त्यांची वागणूक जी आहे ती अतिशय सौजन्याची होती. मला खूप भीती वाटत होती की आता हे दिवसभर धरून त्याने छळ केला, मारझोड केली. कारण माझ्याकडे माहितीचा खजिना होता ना, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, काय आहे, इकडे तिकडे घरं कुठली आहेत, हे सगळं काही मला माहीत होतं. पैसा कुठे ठेवला हे मला माहीत होतं. आणि सायक्लोटाईल मशीनवर आम्ही ती पत्रकं छापत होती, कुठे आहेत, कुठे काय, म्हणजे कोण वाटतं, काय कोण वाटतं. असं उदाहरण याच्यापैकी एकही प्रश्न त्यांनी मला विचारला नाही, काही नाही. जी आमची स्टेटमेंट घेतली, सही घेतली आणि तुरुंगात पाठवून दिलं. म्हणून जेव्हा आम्ही अणीबाणातून सुटलो, बाहेर आलो, तेव्हा मी मोकाशींना भेटायला गेलो. आणि त्यांना म्हटलं की सर मी तुमचे आभार मानायला आलेलो आहे. म्हणून माझे कशासाठी आभार मानायचे, तुम्ही अडीबाणी उठवली, मी तुमचं अभिनंदन केलं माझे. नाही म्हणजे एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला पकडलं आणि मी जी काही स्टेटमेंट दिल्या त्या तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतल्या. आणि त्याच्यानंतर एक चकाटसुद्धा विचारला नाही, काही केलं नाही, मारझोड वगैरेही केली नाही माहिती काढण्यासाठी वगैरे. ते हसले, म्हणणार आम्ही पोलीस जरी असलो तरी आणीबाणी कोणाला पाहिजे होती, आम्हालाही नको होती, आम्ही लढू शकत नाही. तुम्ही लढतात तर तुम्हाला कशाला त्रास द्यायचा उगीच असं काय कारण नसताना. म्हणून कायदेशीर जे काम आहे ते आम्ही केलं, संपलं. असा तो सगळा विषय होता. हे मुद्दाम सांगण्याची गोष्ट आहे की पोलीस खात्यातला माणूस म्हणजे सगळेच जण खुनशी आणि अमुक तमुक असं नाही आहे. अशी तटस्थपणे आणि समाजात काय घडते याकडे बघणारे, नैतिकता न सोडणारे, त्यात ते मोकाशी होते. कारागृहातला जो कालखंड आहे तुमचा, कारागृहातला कालखंड असा झाला की वाचन याची आवड मला फार पूर्वीपासून आहे, लहानपणा शाळेत असल्यापासूनच आहे. तेव्हा ती मला माझ्या मोठ्या भावाकडनं प्राप्त झाली. तो कुठनं काही ना काही पुस्तकं घेऊन यायचं. त्याच्यासाठी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप अंतर. तो असा एक्स्ट्रोवर्ट ज्याला म्हणतात ना, लोकात मिसळणारा, गोष्टी करणारा, हे ते. मी आपला त्या लहान वयापासून मी आणि माझं विश्व कमीत कमी मित्र असणारा असा आणि गंभीर प्रवृत्तीचा. लहानपणी माझ्या जवळ कोणी येण्याचं हिंमत करत नसे फारसे, हा गंभीर माणूस आहे असं ते होतं. तर माझं वाचन त्यावेळेला खूप खूप असायचं.
कारागृहात गेल्यानंतर मग थोडंसं वाचन कसं झालं की ते विषयनिष्ठ वाचन सुरू झालं, स्पेसिफिक. आणि ते मग मी मुस्लिम समस्या, कम्युनिझमचा विचार वगैरे वगैरे याच्या संदर्भामध्ये भरपूर वाचन केलं. आणि त्यावेळेला प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं तिथे. आंबेडकर आणि हे नाव वगैरे माहीत होतं, परंतु त्याचं काही वाचन बिचन करावं असा कधी कुठल्या ह्याच्यातनं काही विषय आला नाही. आणि किंवा ती जी वाचनाची जिज्ञासा उत्पन्न करायला पाहिजे असा तोपर्यंतच्या जीवनात मला कोणी काही भेटला नाही. माझं एम.एचं शिक्षण झालं होतं, पण आमचे प्राध्यापक वगैरे जे शिक्षणाची पद्धती आहे ते टेक्स्ट बुक शिकवतात आणि परीक्षेला काय येणार आहे, येऊ शकतं या विषयावर फोकस करतात. ते त्यांना आंबेडकर वगैरे याच्याशी काय घेणं देणं असतं असं काही नाही आहे. तर ते तिथूनही काही असं काही आलं नाही. पण मी जेव्हा आंबेडकरांचे चरित्र वाचलं तेव्हा मी खूप अंतर्मुख झालो. अंतर्मुख होण्याचं कारण असं आहे की मी तोपर्यंत जे संघाचं काम करत होतो ते काय करतो, संघाचं काम काय आहे, संघाचं काम हे हिंदू संघटनेचं काम आहे. आणि हिंदू संघटनेचं काम करताना हिंदूंचा जातीपातीनिशी आपण विचार नाही करत संघामध्ये. हा कुठल्या जातीचा आहे काय, दोन कार्यकर्ते एकत्र राहतात अनेक वर्ष, एकमेकांची जाती कोणाला माहीत नसते. तर हे एक विषय जे आहे जातीमुक्तता, जातींची उतरण, विषमता वगैरे वगैरे, हे संघ जीवनामध्ये याचा अनुभव शून्य असतो, काही अनुभव नसतो. आणि आंबेडकरांचं जीवन म्हणजे या सगळ्या अनुभवाचा खाण आहे. ते त्यातून त्यांना भोगावं लागलेलं सगळं असं म्हणजे संघाचं एक विचार विश्व आणि त्याचा भावविषय अलग, आंबेडकरांनी भोगलेलं जीवन अलग. त्यामुळे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की खरोखर हिंदू समाजाची स्थिती अशी आहे का, अस्पृश्यता अजून आहे का, अस्पृश्यतेमुळे लोकांचा छळ केला जातो का. कारण माझं जीवन मुंबईत गेलं, मुंबईमध्ये शेजारी कोण बसलेला आहे लोकलमध्ये किंवा हॉटेलमध्ये कोण बसलं आहे, माझ्या अगोदर ज्या थाळीत मला वाढलेलं आहे ती थाळीमध्ये अगोदर कोणाला वाढलं होतं हे विचार करायला माणसाला वेळच नसतो. जातीपातीचा कुठे ते विचार करणार. तर ते काही विषय त्यावेळेला उत्पन्न नाही झाले. पण आंबेडकरांमुळे हे प्रश्न सगळे मनामध्ये खूप उत्पन्न झाले. मग त्यावेळेला आमच्याबरोबर नुकतेच दिवंगत झालेले बाळासाहेब दीक्षित होते. ते त्यावेळेला धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रचारक म्हणून होते ते मुंबईत येण्यापूर्वी. तर ते त्यांना जेव्हा मी विचारलं की बाळासाहेब हे असं असं मी चरित्र वाचले आंबेडकरांचे, हे सगळे अनुभव आहेत, हे अजून खेडोपडे असंच चालतं का. मग त्यांनी मला इतके अनुभव सांगितले की खेड्यातलं वातावरण कसं असतं, टपरीवर तो तुटक्या कानाचा कप कसा ठेवलेला असतो, त्यांची गप्पसी कशी अटक ठेवली असते, त्यांना बाहेर कसं बसवलं जातं, हे सगळे विषय जेव्हा मी त्यांच्याकडनं ऐकले तेव्हा हिंदू समाजाचं संघटन, कारण डॉक्टर हेडगेवारांचा जो जी वाक्य आहे मंत्रस्वरूप की आम्हाला समग्र हिंदू समाजाचं संघटन करायचं, हिंदू समाजाच्या अंतर्गत संघटन नाही करायचं. मग त्या वाक्याचा अर्थ काय होता याचं चिंतन सुरू झालं. असं ते सायमल्टेनियसली एकाच वेळेला डॉक्टरांचं मांडणीतले सगळे जे विषय आहेत ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष कृती विचाराचे विषय, असं एक विचाराची एक दिशा मनामध्ये सुरू झाली. आणि नंतर मग मी 1983च्या सुमारामध्ये 2 डॉक्टर 1 आजार असा एक लेख लिहिला. तो मी पहिला लेख लिहिला वर्तमानपत्रातला. घाबरत मी तेव्हा चित्तरंजन पंडित यांना भेटायला गेलो तरुण भारतच्या ऑफिसमध्ये, तिथेच आणि त्यांना दिला. आता माझ्याविषयी मी संघ कार्यकर्ता, त्यावेळेला माझं संघ कार्यकर्ता म्हणून स्टेचर खूप मोठं होतं, पण लेखक म्हणून काही नव्हतं ना. मग त्यांनी माझं स्वागत वगैरे केलं, लेख घेतला, म्हणले वाचतो आणि
कळत होतं. त्यांनी तो लेख उत्तम संपादकीय संस्कार करून मुंबई तरुण भारत, नागपूर तरुण भारत, युगधर्म वगैरे अशा सर्व ह्याच्यातनं एकाच वेळा छापून आणले. आणि एका रात्रीत मी लेखक म्हणून एकटा कोणीतरी वेगळा दृष्टिकोन आणि विचार मांडणारा हा रमेश पतंगे कोण याची चर्चा सुरू झाली. हा आमचा लेखन प्रवास सुरू झाला. म्हणजे तुझ्या ह्याच्यातला प्रश्न असेल की मला माहित नाही. मला लेखक बनवण्यामध्ये पूज्य डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा ही कारणीभूत झाली असा त्याचा अर्थ झाला. प्रश्न होताच. हा, पण एक आणीबाणीच्या काळातलं तुम्ही केलेलं चिंतन आणि त्यावेळेचं सगळं सामाजिक वास्तव, पुढे मग नामांतराचा विषय असेल किंवा मीनाक्षीपुरमचं धर्मांतर असेल, देशभर जे एक सामाजिक वातावरण ढवळलं होतं, या पार्श्वभूमीवर 83ला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमधले जे काही प्रमुख कार्यकर्ते होते त्यापैकी तुम्ही एक आहात. मग अशी दत्तोपंतांचा तुम्ही उल्लेख केला आणीबाणीच्या काळातला. दत्तोपंतांनी त्याचं बीज भाषण किंवा किनोट ॲड्रेस त्या कामाचं दिलं होतं. एकंदर ती असं एक सुरू करावं आणि ते संघाच्या कार्यकर्त्यांनी करावं, याच्या मागची भूमिका काय होती? गिरीश काकाही त्यात होते, गिरीशजी त्यातलं आणखी पुढं जोडू शकतात. असं आहे. एक अजून पहिल्या ह्याच्यात आणीबाणी येण्याच्या आधी तुम्ही जे सांगितलं गटनायक ते प्रांताच्या म्हणजे महानगराचं आणि प्रांताचं काम, हा प्रवास चालू असताना तुम्ही राहत होता ती जागा, ते घर, शाखा, त्याच्यात येणारे सगळे कार्यकर्ते, याच्यामध्ये काही फरक जाणवत होता का? म्हणजे विमल केडियांचं नाव आपण घेतलं आणि तुमच्या सगळ्या पुस्तकातनं आत्मकथनाच्या ह्याच्यात त्यांचा खूप आदराने उल्लेख आहे. तर ही जडणघडण जी आहे, म्हणजे समरसता खूप उशिराचा वेळ आहे, समता खूप उशीर. म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की बाबासाहेबांचं चरित्र तुरुंगामध्ये गेल्यानंतर वाचलं. त्याच्या आधीचं तुमचं जीवन व्यक्तिगत जिथे राहत होतात ती वस्ती आणि शाखा आणि शाखेत येणारा वर्ग, त्यातले अधिकारी, त्यातले प्रचारक, तुमच्या मनात काय त्यावेळेस? असं आहे की मी राहत होतो त्यावेळेला गुंदवली नावाच्या एका छोट्यासा खेडं म्हणावं लागेल असं आहे. ते मूळ गुंदवली गावातले जे सगळे उच्चवर्णीय असतील ते 200-300 वर्षापूर्वी ख्रिश्चन त्यांना करण्यात आलं. तर त्यांच्या ख्रिश्चनांची म्हणून एक स्वतंत्रच वस्ती त्या ठिकाणी, ते सर्व उत्तम घरात राहणारे, प्रत्येकाचे छोटे छोटे बंगले बिंगले असलेले अशी ती वस्ती आहे, ती आजही आहे ती. तर आणि बाकी म्हणजे सगळा गावच्या गावात ख्रिश्चन झाला असेल. बाकी ज्या वस्त्या उभ्या राहिल्या त्या छोट्या छोट्या चाळी, त्यांच्याच जमिनी आहेत, त्यांच्या जमिनीवर सगळ्या चाळी वळी उभ्या राहिल्या. त्यातल्या एका चाळीत माझं सगळं जीवन गेलं. छोट्याशा 10 बाय 10ची खोली आणि त्यात आम्ही सगळे भावंडाणे सगळे राहत होतो. परंतु ते सगळं जीवन जे आहे ना ते, आणि तिथेच मी शाखा सुरू केली नंतर 1963 साली. तर शाखेमध्ये येणारी मुली त्या सगळे त्या वस्तीपाड्यातली सगळे मुलं येत असत. आणि मग जेव्हा आमच्या शाखा कार्यवाहाच्या बैठका वगैरे होत असत त्यावेळेला बैठक घेणारे जे अधिकारी प्रश्न काय करायचे की तुम्हाला तुमच्या शाखेतील सगळ्या मुलांची नावं पूर्ण सांगता येतात का? किती जणांच्या घरी तू जाऊन आलेला आहे? कार्यवाह मुकेशला प्रश्न. किती घरामध्ये तुझा चुलीपर्यंत संबंध निर्माण झालेला आहे? हे जे प्रश्न आहेत ना ह्याच्यामध्ये आज जाणवतो तो असा आहे की अतिशय खोलवरचे सामाजिक आशय त्यात दडलेले आहेत. पण ते प्रश्न विचारण्याचा सुद्धा त्याची किती जाणीव असेल माहीत नाही, पण तो आपल्या पद्धतीचा एक भाग म्हणून ते आग्रहाने करून घ्यायचं. मग आम्हाला वाटायचं की अरे हे जे ही अपेक्षा आहेत आपण केलं पाहिजे. पण मी सुद्धा आमच्या कार्यक्षेत्रामध्ये रोज वेळ काढून आज याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. तर पहिल्यांदा मला असा खूप भीती वाटायची. आता माझं वय त्यावेळेला 17-18 वय असेल आणि ज्याच्या घरी जाणार आहे त्याच्या घरी वडील माझ्यापेक्षा दुपटीचे वयाचे,
ते मला काय विचारतील काय नाही, आपण काय उत्तर देणार त्यांना. मग तिथे आमच्या जिथे शाखा लागत होती तिथे सबनीस नावाचे एक्साईज इन्स्पेक्टर राहत असत, त्यांची मुलं शाखेत येत असत. त्यांच्या घरी एक दिवस घरी गेलो तर तो प्रसंग म्हणजे अतिशय मनावर भयंकर धडपड. गेलो बसलो, त्यांनी माझं असं काय स्वागत केलं की कोणतरी मोठा व्यक्ती महान व्यक्ती घरात आलेला आहे आणि मुलं तुमची खूप तारीफ करत असतात, खूप चांगले संस्कार मुलांवर होतात, असं त्यांनी काय माझं जे कौतुक केलं काय विचाराची सोय नाही. ते करता करता संध्याकाळची जेवायची वेळ झाली आणि म्हणलं चला मी येतो. तर म्हणले चालले कुठे, आता जेवणच जायचं. त्याची आई आली, ती म्हणली नाही नाही जेवल्याशिवाय जायचं नाही. जेवायला बसलो आणि मग दर 8 दिवसातनं आणि 15 दिवसातनं त्यांच्याकडे जेवायला जाणं हे कंपल्सरी झालं. ते उत्तम मासे करायचे, मला काय मासे तिकडे मालवणचे वगैरेच होते ते. या सगळ्या प्रवासात वातावरणामध्ये आज जो काही जाती विखार समाजात आहे ना, त्याचं दर्शन शून्य शून्य. ना मला कोणी माझी जात विचारली, ना मी कधी कोणाची जात विचारली. हा आपला समाजातला आहे, हा आपल्या मुलांवर शाखा आहे. शाखेतनं खूप चांगले संस्कार होतात आणि मग ते कोणी गुरुजी म्हणायचे, शाखेतल्या शिक्षकाला शिक्षक म्हणतात. आज शिक्षक आमच्या घरी येणार आहेत तर तो घटना आहे किंवा जो असेल तो दिवसभर त्या उत्साहातच असायचा की आज शिक्षक घरी येणार आहेत, आई त्यांच्यासाठी अमुक करायला पाहिजे. इतकं ते ही जी सामाजिक आत्मीयता आहे ना, याचा जो काही अनुभव आला त्या सगळ्या शाखा कार्यवाहाच्या काळामध्ये, तो अनुभव असा आहे की तो पुढचं सगळं जीवन आज जो काही मी तुमच्या समोर आहे हे सगळं जीवन व्यापून टाकणार आहे. इतका खोलवटचा आपल्याला नकळत आपल्या मनावर, विचारांवर, बुद्धींवर संस्कार करणार हे असं ते. म्हणून शाखा तंत्र एक जबरदस्त रसायन आहे. ते चालवल्याशिवाय आणि त्यामध्ये रममाण झाल्याशिवाय ना संघ समजत ना संघाचं काही समजत. आज मला लोक अनेक वाचक होतात, तुला सुचतं कसं काय आणि तू हे लिहितो कसं काय, त्याचं उत्तर माझ्याकडे तसं म्हणतात तर काही नसतं. मी काय सांगणार ते कसं सुचतं, ते विषय सुचतो मी लिहितो. पण सुचतं कसं ते हे सगळं जे काही समाजाने जे मला शाखा कार्यवाह किंवा नंतर नगर कार्यवाह म्हणून जेव्हा म्हणजे प्रवास होत असत त्यावेळेला मी आधी किती एक 22-1 वर्षाचा असेल, 22-23 वर्षाचा. तेव्हा अनेक राजस्थानी स्वयंसेवक असतील किंवा हरियाणाचे स्वयंसेवक असतील तर ते माझ्या बाजूला कॉटवर बसवते, ते बसायचे नसत. आपली बाजूमध्ये हमारे अधिकारी म्हटलं तर हा माणसाला कसा इगो वाढवणारा विचार असतो. पण संघाच्या कार्यपद्धतीचं अजब वैशिष्ट्य असं आहे की ते कोणाचा इगो त्यातनं वाढत नाही. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होते. अरे माझ्याकडे मी अधिकारी आहे, माझ्याकडे स्वयंसेवक काय भावनांनी बघतात, मग मला कसं वागलं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे हे तो काय सांगत नाही. पण त्याच्या वागणुकीतून हे जे संस्कार होतात, रिव्हर्स संस्कार जे होतात ते असे होतात. त्यातून ती व्यक्तीची जडणघडण होत जाते. असं आहे ते. तुम्ही ते जे याच्या आधी सांगत होतात बाबासाहेबांचं चरित्र वाचलं आणि ते समाज दर्शन ते आणि हे याच्या मनात कसं आहे हे असं झालं की आता बाबासाहेबांचं समाज जीवन जसं मी मगाशी म्हटलं की गुंतवणुकीच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा कधीही मला अनुभव आला नाही, अजिबातच आला नाही. आणि म्हणून हे एखाद्या कथा कादंबरीतलं जीवन ऐके काय असं वाटायला लागलं. पण प्रत्यक्ष जेव्हा समाजात काम करणारे खडोपडे जाणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे अनुभव जेव्हा ऐकले मी तेव्हा बाकी सगळीकडचं जीवन असंच आहे असं जाणवायला लागलं.
पण ही जातीयता वगैरे सगळा विषय जो आहे तो या शाखा पद्धतीच्या तंत्राने आत्मीयतेनेच तो संपणार आहे. हे मात्र एक खोलवरचा विषय जेव्हा मला समजलं की अशा अशा प्रकारचं जातीयतेचं वगैरे काय आहे ते, म्हणजे आमच्याकडे असं आहे की मी या पाडल्या नगराचा कार्यवाह असताना आणि विमल सहकार्य होता, तेव्हा आम्ही आपलं क्षेत्र वाटून घेतलं. विमलने पाडल्याचं काम बघायचं आणि अंधेरी आणि जोगेश्वरीचं काम मी बघायचं. तर ते जोगेश्वरीमध्ये माझा प्रवास जबरदस्त होत असेल आणि आठवड्यातले 4 दिवस तरी असे असतात की शाखेनंतर स्वयंसेवकांच्या घरी जाणं येणं, कार्यकर्त्याच्या घरी जाणं येणं, एखादी छोटीशी बैठक, तिथेच कुठला तरी स्वयंसेवकाच्या घरी भोजन आणि तिथंच झोपायचं. त्यामुळे त्या किती ठिकाणी मी झोपलो असेल त्या काळामध्ये मला माहीत नाही, पण असा बाहेर कॉट टाकून वगैरे असा रात्री थकून जायचा सगळ्या दिवसभराच्या कॉलेज आणि हे ते सगळं दुकान आणि कामं, शाखा वेका. ज्याला जेवण झालं की झोपले की सकाळी उठले, प्रभात शाखा केली की घरी, सायकल होती. तर हे सगळं असं जीवन सगळं ते सगळं चाललं त्याच्यामध्ये. आणि त्यात हे जातीपातीचे विषय जे असतात तिथे अंकुश पवार नावाचा एक स्वयंसेवक होता आणि तो त्या जोगेश्वरीतला एका शाखेचा मुख्य शिक्षक होता. त्यावेळेला त्याची आई भाजी विकत असे, वडील वगैरे त्याला कोणी नव्हते आणि त्याची सगळी देखभाल वगैरे मग ते आम्ही सगळे कार्यकर्ते करत असतो. त्याचे हुशार होता, नंतर इंजिनियर झाला आणि SSC मध्ये मोठा अधिकारी झाला कंपनीमध्ये. पण त्या शालेय जीवनामध्ये त्याला अडचण निर्माण झाली की त्याला घर पाहिजे होतं तिथे. तर माझ्या मित्राचं तिथे एक घर होतं, ते त्याला मग विचारलं, बुवा ती चावी मला दे, मला पाहिजे. तर तो मित्र, आमची मैत्री तर अशी आहे की त्याने मला पुढचं काही पण न विचारता चावी काढून हातात दिली आणि ते घर त्याला दिलं. तो 3-4 वर्ष तिथे राहिला, नंतर ते घर त्याने परत गेला. पण हे तो अंकुश पवारची जात काय ही त्यावेळी मला माहीत नव्हता आणि ज्यांनी घर दिलं त्यालाही माहीत नव्हतं. नंतर खूप वर्षानंतर म्हणजे हे जेव्हा समरसता मंचाचं काम बी सुरू झालं त्यावेळा तेव्हा मला हे लक्षात आलं की अरे हा आपला अंकुश पवार, ज्याला आज आम्ही दलित म्हणतो, BC म्हणतो, या वर्गातील आहे. हे आमचं एका अर्थाने म्हटलं तर ज्ञान, आणि दुसऱ्या बाजूने म्हटलं तर ते अज्ञानही खरं ज्ञान वाटावं असं आहे. हा आपलाच बांधव आहे. आज ही सगळी दरी जी आहे ही कमी होण्याऐवजी वाढतच चाललेली आहे. समरसता मंचाची म्हणजे एकीकडे तुम्ही प्रांत स्तरावर संघाचं काम करायला लागलात, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये काम करत होता आणि अचानक समरसता मंचाची जबाबदारी तुमच्याकडे आली. 2 भिन्न पातळीचे, भिन्न विचार करणारे हे तुम्ही कसं काय सांभाळत? म्हणजे आज असं लक्षात येतं की तुम्ही समरसता शब्द यायच्या आधीच समरस झालेले होता, पण मग हे वैचारिक कशी जडणघडण झाली? असं आहे की ज्या वेळेला ह्या दलित आणीबाणीतून आल्यानंतर या दलित चळवळीचा बद्दल मी खूप वाचन सुरू केलं आणि त्यावेळेला मग अनेकांची दलित आत्मकथनं वाचून काढली. दया पवारांचं बलूत असेल, तराळ अंतराळ असेल वगैरे वगैरे त्या काळामध्ये मी वाचून काढले. आता वाचनाचा वेगही खूप असल्यामुळे ते पटापट वाचून झाले आणि मासिकातनं इकडनं तिकडनं येणारे जे लेख आहेत ते मी त्यावेळेला शोधून वाचले. वसंत पळशीकरांचे लेखही त्यावेळेला भरपूर वाचले. हां, त्या संदर्भातले. नरहर कुरुंकरांचं वाचन केलं, भालचंद्र फडकेंचे पुस्तकं वाचून काढली. त्यामुळे एकूण या प्रश्नाची जी काही
सर्वांगाने जी काही बौद्धिक माहिती व्हायला पाहिजे असते ती पुरेशी माझी झाली होती. आणि माझ्या समोरचा प्रश्न असा होता की ज्या संघामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता नाही आहे, जी अनुभवाला येत नाही, कार्यकर्ता जगत नाही, त्या संघावर तो विषमतेचं समर्थन करणारा, मनुवाद आणणारा, जातीची उतरण निर्माण करणारा असे जेव्हा आरोप वेगळेकडे वाचायला मिळायचे भरपूर. बाबा अडवणीचा प्रसंग असा आहे की ते लेले जर व्याटसोडर असेल तर मी बोलणार नाही, ही जी अत्यंत भयानक मानसिकता आहे ना, त्यांनी अशी संतापाने अंगाची लाई व्हायची. आणि असं वाटायचं की या सर्व लोकांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिली पाहिजे, ठोकून काढलं पाहिजे, कशासाठी आपण डिफेन्सिव्हवर जायचं. आणि म्हणून मग आमच्या सुदैवाने हे सगळं म्हणणं ऐकणारे संघाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, प्रचारक दामवांना, तर त्यांना हे सगळे विषय उत्तम समजत असत आणि ते शांतपणे सर्व विषय ऐकून घेत असत. आम्ही त्यांच्या मागे लागलो, मी इदा ते नवले वगैरे असं सगळं, कारण आम्ही एकत्र बैठकीत जमलो की या विषयावर गप्पा मारत बसत असो. आणि मग दामवांशी आग्रह धरला की आपल्याला आपलं म्हणून काहीतरी काम उभं केलं पाहिजे आणि सोशल प्लॅटफॉर्म म्हणून आपला विषय मांडला पाहिजे जबरदस्तपणे. आणि त्यावेळेला मग योगामध्ये हा समरसता मंच हे सुरू करत आहोत असं दत्तोपंतांचं डिक्लेरेशन झाला. आणि मग ते असं ठरलं की ते मंचाचं समरसता मंच हेच आपण ओन करायचं आणि काम सुरू करायचं पुढे. तर आमच्या डोक्यामध्ये, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये विचार केला तर समरसता, त्याचे अर्थ काय, अमुक आहे तमुक आहे, असले काही विषय नव्हते. माझ्या डोळ्यासमोर एकच विषय होता की जो एकात्मतेचा अनुभव आपण संघामध्ये घेतो, जो भ्रातृभाव संघामध्ये जगतो, विषय बदलला तिथे कुठे थारा नाहीये, हे आपण समाजामध्ये मोठ्या ठणकावून आणि जबरदस्तपणे मांडलं पाहिजे. कोणाचीही कसलीही भीड मुरवत न बाळगता मांडलं पाहिजे, आक्रमक होऊन मांडलं पाहिजे. आणि तसा माझा स्वभाव हा लहानपणापासून कसा आहे की कोणाच्याही कैयात न राहण्याचा, म्हणजे कोणाच्या आधिपत्याखाली न राहण्याचा. कोणी माझ्यावर हुकूमत गाजवायला लागला तर माझं असं शरीर कसं आणि मानसिक मंड करून उठतं, आजही उठतं. लहानपणी तुम्ही त्याच्यासाठी मोठ्यांचे खूप मार खात असेल, कारण मी त्याला असं म्हटलं की तू कसा मला सांगतो, तुझा काय अधिकार आहे मला सांगायचं, एवढा चिमुड मोसरा मला अक्कल शिकवतो एकटू, असं व्हायचं ते. तर ती जी प्रवृत्ती आहे ती मला याचा केलं पाहिजे. आणि म्हणून मी लेखन जे आहे, जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे तिथे मी कशाची चिंता कधी केली नाही की याचा परिणाम काय होतील, लोक मला मारतील काय, ठोकतील काय, अमुक तमुक काय नाही. ते उभं राहायचा, चरण अंगद ने रखा है आ इसे कोई हटाए, संघाचं गीत आहे ना, तसं आहे ते. असं करायचं, असं मी करत राहिलो. आणि त्याच्यामध्ये समरसता समजून घ्यायला, शब्द आणि त्याचे अर्थ समजून घ्यायला फार अवघड गेला नाही, एवढ्यासाठी की ती तर रोजच्या जगण्याचा अनुभूतीचा विषय होता. ही अनुभूती फक्त आता शब्दात मांडायची आहे. आणि शब्दात मांडायची म्हणजे जे स्वतःला विद्वान वगैरे समजतात ना, ते शब्दांचे खेळ करत असतात. आणि सोपा विषय अगदी क्लिष्ट करून मांडला, जो मांडतो त्याला विद्वान म्हणायचं, आणि सोपा विषय अधिक सोपा करून मांडायचा त्याला काही कळत नाही असं म्हणायचं. ही आपल्याकडे कळण्या न कळण्याची परिभाषा जी झालेली आहे ती मला हास्यास्पद वाटते. तर हे आणि जो समरसता विषय वगैरे आमच्या रोज श्वासोश्वासाचा विषय आहे, जगण्याचा विषय आहे, तो आता शब्दामध्ये आम्हाला व्यक्त करायचा आहे. म्हणून आम्ही तो शब्दामध्ये व्यक्त करायला लागलो. हळूहळू हळूहळू ती परिभाषा शिकून घेतली. बाहेरच्या लोकांना काय परिभाषेमध्ये पाहिजे त्या परिभाषेमध्ये मांडण्याचा शिकून घेतल्या, हळूहळू शिकून घेतलं, म्हणायला लागलो. समरसता मंचाच्या पहिला जो हे आहे, संदेश यात्रा, सामाजिक परिषद पहिली, ज्याच्यामध्ये
जसं अरविंद लेलेंचं तुम्ही उदाहरण दिलं तसं तुम्हालाही तो अनुभव आला. आणि मग संदेश यात्रा आणि संदेश यात्रेचं फलित म्हणजे फुले आंबेडकरांचा विचार घेऊन समाजापुढे जाणं आणि डॉक्टर आणि गुरुजींच्या विचाराने शाखेमध्ये रममाण होणं, या दोन्हीची सांगड कशी घातली? म्हणजे फुले आंबेडकर संदेश यात्रा, त्या काळात राम मंदिराच्या संदर्भातली आंदोलनं चाललेली होती, शिलापूजन होतं, शिलान्यास होता, शिलापूजन होतं, कार सेवा. आता असं आहे की याच्यामध्ये बाहेरच्या लोकांना, हे तुमच्या प्रश्नामध्ये जो विषय आलेला आहे ना, तर तो बाहेरची मंडळी असतात, यांना याच्यामध्ये खूप विसंगती वाटतात. हे कसं काय गुरुजी आणि डॉक्टर आणि गुरुजी आणि फुले असे विसंगती वाटते. या संदेश यात्रेची फलश्रुती काय असा जर प्रश्न केला तर त्याची सगळ्यात मोठी फलश्रुतीमध्ये हा जो डिक्कीचं सगळं देशभर काम करतो मिलिंद कांबळे, ही त्याची सर्वात मोठी फलश्रुती आहे. कारण तो 42 दिवस पहिल्या संदेश यात्रेमध्ये 42 दिवस तो होता, तरुण जागी नुकतं शिक्षण झालं होतं. या 42 दिवसात त्याला जे समाज दर्शन संस्कार वगैरे झाले आणि मुळात संघातलाच आहे तो, आणि त्यातली जी प्रेरणा निर्माण झाली त्याचा विकास होत होतो. त्यांनी एक डिक्की नावाची संस्था उभी केली. ही त्याची फलश्रुती म्हणून मोठी म्हणावी लागेल व्यक्तिनिष्ठ विचार केला तर. आता या दोन फुले आंबेडकर हेडगेवार गुरुजी यांची सांगड कशी असा जो विषय अनेकांच्या मनात येतो, तर माझं असं त्या संदर्भामध्ये अतिशय नम्रपणे सांगणं असं असतं की असा संभ्रम निर्माण ज्यांच्या मनात बनवतो त्यांना डॉक्टरही समजलेले नाहीत, गुरुजी समजलेले नाहीत, आंबेडकर समजलेले नाहीत, फुलेही समजलेले नाहीत. ते कंपार्टमेंटल विचार करतात. आणि असा कंपार्टमेंटल विचार करणं ही भारतीय विचारधारेची पद्धती नाही आहे. आपली जी सनातन विचार परंपरा जी आहे ती असा कंपार्टमेंटल विचार नाही करत, ती विचार समग्रतेने करते. आणि डॉक्टर हेडगेवार असो किंवा गुरुजी असो यांनी आमच्यावर संस्कार काय केलेले आहेत, ते संस्कार हे केले की समग्र विचार करण्याची एक दृष्टी दिली की जे करायचं ते समग्रतेने तुम्ही विचार करा. आणि समाजातील सगळे महापुरुष हे आमचे आहेत म्हणून त्याला जो गुरुजी शब्दप्रयोग वापरत असत की पितृऋण आहे, हे पितृऋण आपल्याला फेडावं लागतं. मातृऋण, पितृऋण, ऋषीऋण असे त्यांचे शब्द आहेत. आता हे ऋषितुल्य माणसं आहेत, त्यांचे उपकार आहेत. आता त्यांची विचारधारा आणि त्यांची मांडणी, यातले काही शब्द घ्यायचे, काही वाक्य घ्यायची, एखादं पुस्तक घ्यायचं आणि ठोकायचं, हे त्या दोन्ही महापुरुषांचं विकृती करण्याशिवाय दुसरं काही होत नाही असं माझं मत आहे, ठाम मत आहे त्या बाबतीमध्ये. म्हणून शेवटी डॉक्टर विचार केला काय, गुरुजी विचार केला काय, आंबेडकर विचार केला, फुले विचार केला काय, यांच्या डोळ्यासमोर समाज आहे कुठला? यांच्या डोळ्यापुढे हिंदू समाज आहे. ते जे दोष घेऊन उभे राहिले, ज्या दोषांचं निराकरण करण्यासाठी अस्पृश्यतेचं पालन कोण करतं? हिंदू समाज करतो. जातीयता कोणाच्यात आहे? हिंदू समाजात आहे. जातीची वितरण कोणाच्यात आहे? हिंदू समाजामध्ये आहे. अंधश्रद्धा कोणात आहे? हिंदू समाजात आहे. हे सगळे दोष दूर होऊन हा समाज एक रस, फुलेंच्या भाषेत सांगायचा तर एकमय झाला पाहिजे, आणि आंबेडकरांच्या भाषेत सांगायचा तर सामाजिक समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वत्रयीवर समाज उभा राहायला पाहिजे. आणि डॉक्टर हेडगेवारांच्या भाषेत सांगायचा तर हा समाज एक आत्मा आणि एकरच झाला पाहिजे. शेवटी काय गंतव्यस्थान, तर असा विचार केला तर लक्षात येतं की गंतव्यस्थान तर एकच आहे, मार्ग भिन्न भिन्न आहेत. आणि म्हणून आमची जी प्राचीन परंपरा अशी आहे की जे विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात सांगितलं की ज्याप्रमाणे ते नद्या आणि सगळ्या विविध मार्गाने येऊन त्या समुद्रात शेवट जाऊन मिळतात ना, तसं आहे ते. आणि विविध मार्ग जे आहे हे विविध मार्ग हे शेवटी अंतिम सत्याकडे जात असतात. अशी एकात्मिक आणि ज्याला इंग्रजी भाषेचा प्रयोग करायचा तर होलिस्टिक विजन
ठेवून जर काम केलं तर अडचण येणार नाही आणि एकमेकांना पूरक बनवून एकमेकांना सहाय्यक बनवून आणि हे सगळे सामाजिक दोष आणि दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपण खूप काही करू शकतो असं मला वाटतं. समरसता मंचाच्या स्थापनेपासून एक कार्यकर्ता जडणघडण वेगवेगळे विषय घेऊन परिषदा घेतल्या, त्याची रचना केली. म्हणजे फुले आणि त्यांचे विचार, बाबासाहेब आणि त्यांचे विचार, अशा प्रकारची तुम्ही जी एक महाराष्ट्रातल्या एकीकडे सामाजिक चळवळी आंदोलनं ही चाललेलीच आहेत, पण इकडे तुम्ही जी जडणघडण केली त्याच्या संबंधी थोडंसं. समरसता मंचाचं काम सुरू झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांना घेऊन हे काम करायचं आहे ते कार्यकर्ते आणीबाणीपूर्वी जो रमेश पतंग आहे त्याची जी समज आहे ती तशीच असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण करणं, त्यांना नीट कल्पना देणं, त्यांना समजून सांगणं हे फार आवश्यक असतं. कार्यकर्त्याची जडणघडण केल्याशिवाय काम उभं राहत नाही. हा संघाच्या कार्यपद्धतीचा एक गाभ्याचा विषय. मग कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्या त्या क्षेत्राच्या गरजेनुसार तिथल्या कार्यकर्त्यांची जडणघडण करावी लागते. तशी ही जडणघडण करण्यासाठी आणि म्हणून हे वर्ग घेणं हे अनिवार्य झालं. वर्ग घेतल्याशिवाय ते होत नाही. नुसतं कार्यकर्त्यांना सांगितलं की फुलेंचं चरित्र वाचा, धनंजय कीराने लिहिलेला, किंवा आंबेडकरांचं धनंजय कीरांचं पुस्तक वाचा, तर एकूणच वाचन संस्कृती म्हणजे वाचन हा काही 100रातील 10 लोकांचा वाचनाचा स्वभाव असतो. 90 लोक ते वर्तमानपत्राच्या हेडिंगच्या पलीकडे काही वाचत नाहीत. तो तेच कार्यकर्ते संघामध्ये असतात, तर ते वाचतील असं काही नाही. ते पण एखाद्या वर्गात त्यांना बसवलं दिवसभर तर ऐकतात ते. आणि संघ कार्यकर्त्याची वैशिष्ट्य काय आहे सगळ्यात मोठं, की ते वैशिष्ट्य असं आहे की अनेक विषय त्याला असं असतं की त्याला प्रारंभी पटत नाहीत. ते काय चाललंय नवीन प्रकारचं, कशाला आपल्या डोक्यामध्ये मांडतात, ते जे चाललंय ते ठीक चाललंय ना, शाखेय शेव आहे, कुठे समरसता निर्माण होणार आहे काय वगैरे वगैरे तो विषय बोलणार ते. पण जेव्हा त्याला हे सांगितलं जातं की नाही नाही असं जरी असलं तरी तुला आता हे काम करायचं आहे आणि मग तू बैठकीला जा, ह्याला जा, तेव्हा तो अधिकाराची आज्ञा म्हणून बैठकीला येतो, वर्गाला येतो आणि शिकत शिकत जातो. हे त्याचं एक जडणघडण जी संघामध्ये होती. तो असा बंड करून मी नाही जाणार, मला काही घेणं नाही असं नाही म्हणत. असा म्हणणारा एकही कार्यकर्ता निघत नाही. तर तो येतो, बसतो, ऐकतो आणि मग हळूहळू तो आज अशी स्थिती झाली आहे की अनेक जण उत्तम प्रकारचे विषय मांडणारे, भाषण करणारे यातून उभे राहिलेले आहेत. मग विषय मांडणी करत असताना आम्हाला त्याचा काय विचार करायला लागायचा की आपल्याला फुले मांडायचे आहेत. तर फुले मांडायचे तर बाहेरचा वक्ता बोलवला तर तो ज्या प्रकारचे फुले मांडेल त्याचा काही उपयोग नाही आम्हाला. तर आम्हाला सकारात्मक आणि सर्वांना स्वीकार्य परंतु फुलेंच्या मूळ विचाराच्या संदर्भामध्ये काहीतरी नको असलेले विषय त्यात ॲड करून असं काही करायचं नाही. त्यांच्या मांडणीचे विचारात जे काय आहे त्याच्यामध्ये काही काटछाट करून आपल्याला सोयीचं मांडणं असं काही करायचं नाही. पण असं काही असा मांडणारा, नीट करणारा, समग्रतेने विचार करणारे विषय मांडायला पाहिजेत. आणि म्हणून असे विषय मांडणारे कार्यकर्ते सुद्धा या वर्गातून उभे राहतील. मुळात ज्यांना काही विषय चिंतन मनन वगैरे करण्याची सवय आहे, जसे बापू किंदूरकर होते, आज नाही आहेत ते, तर त्यांनी या फुले अभ्यास वर्गामध्ये फुले संबंधी फार सुरेख विषय मांडले होते. अशोकराव मोडक होते, अनिरुद्ध देशपांडे आहेत, मी स्वतः आहे, सुखदेव नवले आहेत, विधाते आहेत, असे सर्व लोकांनी त्या विषयाचे जरा आवश्यकतेनुसार वाचन करून, चिंतन करून आणि आपापसामध्ये बसून आपल्याला असं मांडायचं आहे, तसं मांडायचं आहे, चर्चा करून ते विषय मांडले. आणि आता असं लक्षात येतं की आता 2-4 वर्षामध्येच ते सगळे विषय हे समाजामध्ये
संघामध्ये रूढ होऊन गेले. मला आठवतं की मी मुंबईचा तेव्हा कार्यवाह नव्हतो, पण मुंबईचं एक संचलन निघालं दसऱ्याचं का कुठला तरी, म्हणजे त्यावेळेला मोठ्या जीपवर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं चित्र ठेवलं आणि संचलन निघालं. आता हे संघात बाबासाहेब आले असं त्याचा अर्थ झाला, स्वीकारले गेले. एक हे जसं तुम्ही मंचाचं काम वाढत गेलं किंवा मंचाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या, त्याच काळात आणखी एक पॅरलल वेमध्ये तुमचं काम सुरू झालं होतं, म्हणजे साप्ताहिक विवेकचं. तर साप्ताहिक विवेकमध्ये तुम्ही कसे जोडले गेलात आणि त्यावेळची विवेकची परिस्थिती काय होती? साप्ताहिक विवेकमध्ये माझा संबंध 1980 सालापासून आहे. प्रत्यक्ष 1984-85 मध्ये मी विवेकमध्ये दाखल झालो आणि त्यानंतर मग विवेकचं काम करायला लागलो. पहिल्या दाखल झालो त्यावेळेलाच सहसंपादक अशी त्याची जबाबदारी, म्हणजे पद माझं असं ठरवण्यात आलं. तेव्हा ते सहसंपादक काय आणि संपादकीय काय याची मला काही माहिती काही नव्हती, शून्य माहिती होती. जसं मंचासंबंध होतं तसं हे पण होतं की आपल्याला काही त्याची माहिती नाही. पण मी तोपर्यंत वर्तमानपत्रे लिखाण करायला लागलो, छोटं निर्णय म्हणजे आपल्या संबंधातले जे विषय त्याच्यावर लिखाण करायला लागलो होतो आणि त्याचं स्वागतही चांगलं व्हायला लागलं होतं. म्हणून मग विवेकचं काम हे हळूहळू शिकत गेलो, पेज लेआउट वगैरे वगैरे पासून सर्व. आणि मग विवेकची त्यावेळची स्थिती जी आहे ती स्टाफमध्ये सुद्धा एक 10-12 जण असतील आणि विवेकचे प्रतिनिधी ज्याला म्हणतात, तालुका निहाय वगैरे जे आहे ते 4-5 जण होते. त्यातनं वाढ होत 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 आजची स्थिती 200-250 प्रतिनिधीच्या आसपास गेलेली आहे आणि स्टाफची संख्या सुद्धा 40च्या वर गेलेली. विवेकची प्रॉपर्टी म्हटली तर केवळ ती प्रभादेवीची जागा एवढीच विवेकची मालमत्ता होती. आज विवेकची कार्यालय, सातपाड्याला कार्यालय खूप मोठं गोव्याला आहे, रत्नागिरीला आहे, जळगावला आहे, पुण्याला आहे. पुण्याला एक मोठं कार्यालय आहे, औरंगाबादला आहे, संभाजीनगरला आहे. अशा सर्व ठिकाणी कार्यालय विवेकची सुरू झालेली. विवेकचा खप त्यावेळेला 3-4 हजार 5 हजार असेल, आता 20 ते 25 हजाराच्या आसपास त्याचा वर्गणीदारांचा हे रेंज राहतं. विवेकची फारशी दखल वृत्तपत्र सृष्टीत त्या काळात कोणी घेतली असेल असं काही नाही. पण मध्यंतरीचा एक कालखंड असा येऊन गेला की ते कुमार कितकर होते, ते विवेकमधले रमेश पतंगेचे लेख महिन्यातून एकदा तरी बातमीसाठी घ्यायचे. बातमीसाठी घेऊन छापून टाकायचं, त्याच्यावर कॉमेंट्री करायची. म्हणजे त्यांचा उद्देश संघ आणि भाजपामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी ते करत असत. ते संघासंबंधीचे अज्ञानी पत्रकार असं त्यांचं वर्णन करावं लागेल. असली माकड सळे करून हे वितुष्ट निर्माण होत नाही हे बिचाराच्या लक्षात काही आलं नाही आणि शेवटपर्यंत कधी लक्षात येईल असं काही मला वाटत नाही. आता इथे इकडे तिकडे काही पसपस करत असतात ते टीव्हीवर वगैरे वगैरे संघ आणि याच्या संदर्भामध्ये. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ते करमणुकीचे विषय असतात, त्यांचं काही भाषण बिषण असं काय ऐकणं म्हणजे, कारण यांना काहीच माहीत नाही, टोटली इग्नोरंट माणूस आहे, हा काय बोलतोय. तेव्हा ते असा विवेकचा असा एक स्वरूप झालं. विवेकचा मुख्य रोल जो राहिला नंतरच्या काळामध्ये तो एक आपला हिंदुत्वाचा सोशो पॉलिटिकल एजेंडा ज्याला म्हणतात, ज्याला वृत्तपत्रे भाषेत किंवा राजकीय भाषेत म्हणायचा, तर तो डिफाईन करणं आणि सेट करणं हे काम विवेकने या सगळ्या कालखंडामध्ये अगदी आतापर्यंत सुद्धा
हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. हे ज्याला पुन्हा इंग्रजी शब्द वापरायचा थॉट कॉन्ट्रीब्युशन जे आहे विवेकचं ते हे आहे. नुकताच झालेला राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा जो ग्रंथ आहे हा या कालखंडामध्ये राम मंदिराचा अर्थ काय आहे, ते राष्ट्र मंदिराचे उभारणीसाठी राम मंदिर आहे हे विशद करणारा हा जो विषय आहे हे विवेकचा एक वैचारिक दृष्ट्या त्याचं जे काही दायित्व आहे ते अशा प्रकारचं राहिलेलं आहे. ते प्रत्येक कालखंडामध्ये असं आपण व्यक्त केलेलं आहे. महाराष्ट्रातली वृत्तपत्राची परंपरा आणि ज्याला आचार्य अत्रे किंवा बाळकृष्ण जांभेकर अशा अनेक मराठातनं त्यांचे अग्रलेख, तसे विवेकचाही एक वेगळा प्रकारची परंपरा निर्माण झाली आणि विवेकच्या ह्या वेगळेपण जे आहे त्याच्यात जसजसं समरसता मंचाचं काम विस्तारत गेलं, अनेक जाती जमाती भटके विमुक्त समाज ह्याच्यामध्येही आपला सहभाग आणि विवेकचा सहभाग, म्हणजे मला आठवतंय ते 5-6 वर्ष या जाती जमातीतले नंदेवाले असतील, मरेवाले असतील, वैदू असतील, वडार असतील, या विवेक साप्ताहिकाच्या दीपोत्सवाचा कार्यक्रम या मंडळींना बोलावून त्याचा परिचय मुंबईतल्या समाजाला विवेकच्या वाचकांना घडून आणला आहे. हे एक. आणि दुसरं असं की असे प्रकल्प उभे जे राहिले त्याची पायाभूत उभारणी विवेक साप्ताहिकानं केली. यमगरवाडी प्रकल्प आहे, अनेक ह्याच्यात. तर हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कसं कसं विकसित झालं महाराष्ट्रात, असं वृत्तपत्रांनी आता अनेक जण करू लागले या प्रकारचं सेवा कार्याला मदत करणारे. पण याची सुरुवात विवेकने केली. त्याची जरा त्याचं कारण असं झालं की एकाच वेळेला जसं मी विवेकचा एक संपादकीय काम आणि त्याच्या उभारणीचं काम करू लागलो तर त्याचवेळी माझ्याकडे समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद असे कामांचे हे जबाबदाऱ्या राहिल्या माझ्याकडे. आणि त्याचं मला ओझं कधी वाटलं नाही. म्हणजे विवेकचं काम, हे काम, ते काम, ते ओझं एवढ्यासाठी वाटलं नाही की ते ओझं केव्हा वाटतं की कोणीतरी तिसरा मला सांगतोय की हे काम तू कर, असे यापैकी कुठल्याही कामात झालेलं नाही. ही मी स्वतः होत स्वीकारलेली कामं असल्यामुळे मला वाटलं की अरे ते जसं यमगरवाडीला आपण गेलो आणि ती सगळी भूमी बघून आलो तेव्हा तिथे ठरलं की नाही इथे काहीतरी आता वसतिगृह सुरू करायला पाहिजे. तेव्हा वसतिगृह सुरू करायला पाहिजे हे काय कोणी नागपूरवरनं किंवा मोतीबागेतनं सांगितलं असा विषय नाही, ते आपण ठरवलं. आणि मग त्याची जबाबदारी जे आपण ठरवतो त्याची जबाबदारी पार पाडण्यामध्ये आनंद असतो. मग त्याच्यासाठी तुम्ही खूप कष्ट केले, अमुक केले, कसले बोडक्याचे कष्ट केले, स्वानंद सुखाय सगळं काम चालतं, ते आनंद मिळतो त्यातून बोलून. आणि मी एक पथ्य पालन असं केलं की विवेकचे विषय अलग आहे. विवेक हे साप्ताहिक आहे, सोशो पॉलिटिकल कल्चरल असे त्याचा एक विषय साप्ताहिक असं म्हणून त्याचं रूप आहे ते. आणि हे प्रॉब्लेम स्पेसिफिक विषय आहेत. म्हणजे भटके विमुक्त त्या जाती जमातीच्या विकासाचा एक प्रकल्प आहे. साहित्य परिषद आहे, साहित्यासंबंधीच आहे. तर विवेक हे एक समरसता मंचाचं मुखपुत्र होणार नाही, भटकेमुक्ताचं होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे. ती मी त्याचा डिमार्केशन करून ठेवलं बरोबर. आणि परंतु विवेकला एक सामाजिक चेहरा निर्माण करून द्यायचा असेल, सोशल ट्रस्टचा द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये हे सर्व विषय वृत्तपत्रीय ढंगाने यायला पाहिजे. म्हणून मग ते असं ठरवलं की दर दिवाळी अंकामध्ये एका जमातीचा विस्तृत परिचय करून द्यावा. आणि ते गिरीश प्रभुणे यांनीच ते सगळे लेख लिहिलेले आहेत. त्याचं पुढे पालावाडचं जिणे पुस्तक झालं. तर आणि मग ते झाल्यानंतर मग दिवाळीच्या लेखकांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो. तो विषय माझ्या मनात आला की त्या जमातीतल्या प्रमुख लोकांना जर आपण बोलवलं कार्यक्रमामध्ये एक ते कार्यक्रमाचं एक विशेष आकर्षण ठरेल. मग त्यांना बोलवण्याचा विषय झाला.
आणि दिवाळी अंक कसा असतो की थोडा अधिक मेहनत करून त्याच्या जाहिरातीने हे ते करून जरा पैसाही हातात आलेला असतो, तेव्हा थोडा खर्च करायला काही वाटत नाही त्याचं काही. तेव्हा हे असे कार्यक्रम स्थळे झाले. हे करत असताना असा कुठलाही भाव मनामध्ये त्यावेळेला नव्हता की आपण काहीतरी या समाजाचा आणि त्याच्यात दुःख देण्याचं प्रोजेक्शन करीत आहोत आणि फार मोठं सेवा कार्य करीत आहोत, असं काही नाही. तर ते भटके विमुक्तांच्या कामाला ते पूरक आहे आणि विवेकला एक सामाजिक प्रतिष्ठा म्हणून देणार आहे. अशा दोन्ही प्रकारचा एकमेकांना पूरक बनवून असा ते सगळं विषय त्यावेळेला आपण केले. विवेक मधलं लेखन, आधीचा विवेक म्हणजे तुम्ही येण्याच्या प्रवेशाच्या आधीचा किंवा समरसता मंचाच्या आधीचा विवेक, त्यातले विषय आणि नंतरचे विषय, म्हणजे विवेक हा अधिक विस्तारला, अधिक सामाजिकतेकडे वळला. समस्या ज्या समाजाच्या आहेत, हिंदू समाजाच्या, त्या समस्यांना उत्तर शोधणारे लेखन यातनं आलं. यातनं एक सामाजिक मन महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं. परंतु गेल्या 5-50 वर्षात जर आपण पाहिलं तर मराठवाडा नामांतर चळवळी, त्याच्यात जास्तीत जास्त विरोध, जास्तीत जास्त अटीतटीच्या भूमिका होणारे प्रसंग अनेक आले. त्याच्यात समरसता मंच म्हणूनही आपण अनेकदा वेगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यातनं परिवर्तन घडलेलं आहे. म्हणजे नामांतराचा आहे, त्याच्या आधीचा रिडल्सवरचा. तर हे जे प्रसंग आहेत ते आणि विवेक ह्याची सांगड घातल्यामुळे महाराष्ट्राची मानसिकता बदलणार इतक्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या कुठल्या वृत्तपत्रांनी बदलली आहे असं दिसत नाही. त्याविषयी थोडंसं हे पण काम असं झालं ना की आणीबाणी पूर्वीचा जो विवेक आहे, आता मी ज्या पिढीचा संघ कार्यकर्ता आहे त्याची बौद्धिक जडणघडण ज्या अनेक कारणांमुळे घडली, बौद्धिक वर्ग ऐकून घडले असेल, संघाच्या कार्यक्रमावर घडली, तसं विवेकचा देखील त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आणीबाणी पूर्वीचा सुद्धा जो विवेक आहे त्यांनी जे विषय, प्रश्न, लेख वगैरे यातून जी दृष्टी मिळत गेली, विचाराची दिशा मिळत गेली, ते त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. नंतर आणीबाणीनंतर असं होतं की विचारधारेचे आणि संघाचे सुद्धा बेसिक काम तसंच ठेवून नवीन नवीन कामाची सुरुवातीचा तो सगळा कालखंड सुरू झाला. सेवा कार्याचा विषय सुरू झाला, वेगवेगळे आयाम, गतिविधी, इथपर्यंत हा सगळा विषय येतो. हा कालानुरूप होणारा हा संघ कार्याचा विस्तार आहे. त्याला धरून मग विवेकला सुद्धा त्याच्या प्रकारची रचना करावी लागते, केलीच पाहिजे ती, तर त्या काळाबरोबर राहता येईल. आणि आता रिडलचा विषय घेतला तर रिडलच्या विषयामध्ये तो असा कालखंड आहे ना की आणीबाणी संपलेली आहे आणि काही वर्षातच रिडलचा विषय आलेला आहे. आणि संघ कार्यकर्त्यांची एक फळी अशी आहे संघामध्ये की जी या संस्कारात वाढलेली आहे की आपल्याला प्रसिद्धी, प्रचार, अमोक तमोक हे आपलं काम नव्हे, त्यापासून दूर राहिलं पाहिजे. सामाजिक विवादाचे जे विषय असतात त्याच्यामध्ये आपण पडता कामा नये, कारण मग कुठल्या तरी एक बाजू घ्यावी लागते आणि मग आपलं काम समाज संघटनेचं आहे. ते समाजामध्ये फूट पाडणं असे सगळे विषय होतात. असा एक म्हणणारा मोठा अधिकाऱ्यांचा वर्ग आहे आणि दुसरा एक आमच्या सारखा तरुण कार्यकर्त्यांचा वर्ग आहे की ज्याला असं वाटायचं की नाही, आता संघाची स्थिती अशी आहे, तो अशा सक्ती स्थानावर आहे की त्यांनी हे सगळे विषय फेस केले पाहिजेत, उत्तर दिली पाहिजेत. समाजाला ची उत्सुकता आहे की संघाचं काय म्हणणं याच्या संदर्भामध्ये, असा ऐकणारा आणि आपली भूमिका ठरवणारा मोठा वर्ग आहे, त्याला आपण ॲड्रेस केलं पाहिजे. असा एक अंतर्गत संघर्षाचा कालखंड आहे, उसळणीचा कालखंड. तो बाहेरच्या लोकांना ते लक्षात येत नाही, पण जे अंतर्गत आहे त्यांना ते जाणवतं. आम्हाला ते जाणवत राहिलं सगळं. पण मग
माझ्या स्वभावाप्रमाणे मी अनेक विषय असे असतात की जे माझ्या बुद्धीला विचाराला पटले आणि अंतःकरणपूर्वक मला जेव्हा वाटायला लागतं की नाही हे संबंध हे करायलाच पाहिजे, तर मी कोणाची परवानगी घेण्याच्या भानगडीत पडत नाही, कोणा विचाराच्या भानगडीत पडत नाही. मला जे वाटतं ते मी करतो आणि आतापर्यंत जे काही केलं ते योग्य केलं असंच नंतर मग त्याचा हे होतं. कारण त्यात माझा काही स्वार्थ नसतो, म्हणजे मला प्रसिद्धी मिळावी अमुक मिळावा काय असला कुठला हेतू नसल्यामुळे आणि तो मनात कधी विषय उत्पन्न होत नसल्यामुळे मग ते रिडलच्या संदर्भामध्ये मी एक भूमिका मांडली की त्या वादासंबंधीचा समाजाला तोडणारा वाद आहे आणि आंबेडकरांचे 4थ्या खंडातलं लिखाण ते आहे तसं ठेवावं, ते कशाला हे करावं वगैरे भूमिका मांडली आणि ती मग संघाने ती स्वीकारली. मग एका बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, त्यावर उत्तर दिलं की रमेश पतंगेंचा लेख आलेल्या वेगमध्ये तो वाचा, ती आपली भूमिका आहे, विषय संपला. तेव्हा असा ते सामाजिक किंवा राजकीय जे प्रश्न निर्माण होतील त्याबद्दल एक ठोस ठाम आणि आग्रही भूमिका ही आपण संघ म्हणून घ्यायला पाहिजे, संघाचा कार्यकर्ता म्हणून घ्यायला पाहिजे आणि मग ती भूमिका घेऊन आम्ही मांडायला लागलो. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, म्हणजे पाणी असं काही करायचं असेल तर मग बाबाराव भिडेंची परवानगी घ्या, आणखी कोणाला विचारा, याला विचारा, त्याला विचारा, आणीबाणीनंतर तो जो याला विचार त्याला विचारा, विषय संपला. आता तुमच्याकडे काम दिले ना, तुम्हाला समजतं ना, तुम्ही करा ते काय करायचं ते. याचा परिणाम म्हणजे रिडल्स पासून ते अगदी नामांतरापर्यंत की जे परिवर्तन व्हायला, सामाजिक परिवर्तन व्हायला कदाचित अजून 100-200 वर्ष लागली असती परिस्थिती पाहता. नामांतराच्या घोषणेनंतर सगळा महाराष्ट्र मराठवाडा पेटला होता आणि नामांतराची प्रत्यक्ष कृतीचा हे झाला त्यावेळेला आपण त्यात सहभागी होतात, मी पण होतो. तर ती परिवर्तनाची म्हणजे सामाजिक समरसता मंच, संघ किंवा विद्यार्थी परिषद यांनी जे काम केलं त्याच्याविषयी थोडंसं. हे मराठवाड्याचा विचार केला तर त्या काळात मी मराठवाड्यात फार दीर्घ प्रवास केला असं नाही झालं, मला ते शक्यही नव्हतं विवेकच्या हे सगळ्या कामामुळे. परंतु तो प्रवास केला सुखदेव नवले आणि त्यावेळेला भाजपचे संघटन मंत्री होते शरद भाऊ कुलकर्णी, या दोघांनी ते प्रवास केले आणि शरद भाऊ हे दोघेही माझे अगदी घनिष्ठ जिवलग मित्र, कार्यकर्ते जरी असले तरी मित्र असल्यामुळे मग त्यांच्या वारंवार भेटी होत असत आणि भेटी झाल्यानंतर मग शरदने मला त्यावेळेला सांगितलं की आमच्या जिल्ह्याच्या बैठका होत असत आणि जिल्ह्याच्या बैठकीमध्ये मग कार्यकर्ते म्हणत असत की अरे हा नामांतराचा विषय आपल्याला मान्य नाही आहे, मग त्याच्यामुळे भाजपचं काम कमी होईल आणि मतात घट होईल, असं राजकीय वगैरे म्हणत असत. मग शरद म्हणत असे की ज्यांना मान्य नाही त्याने भाजप सोडून जा. पण भाजपात काय स्थान नाही. मराठवाड्याचे संघटन मंत्री त्यावेळेला हे संघटन मंत्री होते. असं म्हटल्यानंतर बाकीचे आवाज सगळे तिथल्या तिथे थंड होत जातात. अशी एवढी टोकाची भूमिका त्यांनी मांडली. आणि सुखदेव नवले हे तर ज्याला संघातले असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना ग्रामीण शहाणपण ज्याला म्हणतात ते वेगळी चीज आहे, ते शहरी माणसाकडे नसतं काही, त्यातले ते मास्टर आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण माणूस दिसायला जरी असा काय बावळट असला, अमुक काय असला, असा साधा बैदा, तरी तो अतिशय हुशार असतो आणि त्याला त्याचे पाय जमिनीवर असतात, त्याला बरोबर समजतं, माणसांची पारख जबरदस्त असते. तर तसे ते नवले असल्यामुळे त्यांनी प्रवास वगैरे करून संघ कार्यकर्त्यांच्या समजुती काढून वगैरे हा सगळा विषय जो आहे हा नीट प्रकारे मार्गी लागेल
याच्यासाठी त्यांनी खूप जबरदस्त म्हणजे त्याचं भाषणही झालं होतं याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये, त्याची पुस्तकही झालेली आहे. म्हणतात ते नाम विस्तार. ते त्यातलं जे योगदान आहे हे सगळे पुरोगामी एका बाजूला आणि आमचे सुखदेव नवले एका बाजूला, तर त्यांचं पारडं असं खूप वजनाने खूप भारी आहे, सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. पण ते बाकीचे टिपक्या फिरवतात आणि आपल्याला ती सवय नसल्यामुळे समाजाच्या हिताचं काम करायचं, झालं आपलं काम संपलं, दुसऱ्या कामाला लागायचं. पण नवलेंचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे नामांतर आणि यातला हे जबरदस्त आहे. समरसता मंच म्हणून त्यावेळेला आपण एक अंक काढला होता, विशेष अंक, आणि त्या विशेष अंकावर पूज्य बाबासाहेबांचा फोटो आणि मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशी एक कमान करून ते टाकलं होतं. तेव्हा एका नांदेडच्या एका सभेमध्ये ते गवईंनी तो अंक दाखवला. लोक म्हणतात गेला संघवाल्यांचा विरोध आहे. अरे संघवाल्यांनी नामांतर करून टाकलेलं आहे, कसला विरोध असं त्यांनी, म्हणजे जी भूमिका आपण मांडली ना पहिल्यांदा की आपण होकल झालं पाहिजे आणि समाजाच्या भाषेमध्ये तुला प्रथम जाऊन भिडलं पाहिजे, त्याचं प्रत्युत्तर जे हे गवईंचं ते आपलं अंक दाखवणं वगैरे आहे ते. पण त्यानंतर ह्या भूमिका कशा आहेत की या भूमिका पुन्हा पुन्हा मांडायला लागण्याची काही गरज पडली नाही. एक समरसता मंचाच्या कामातूनच जसं भटके विमुक्तांच्या समस्या समोर आल्या आणि त्याचे एक तो वेगळ्या प्रकारे त्याचा शोध किंवा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, विकासाच्या मार्गाने जाण्याचा एक प्रवाह सुरू झाला. त्याचबरोबर त्याच कालखंडात महाराष्ट्राला एक साहित्य क्षेत्राचं खूप मोठं हे आहे, म्हणजे खूप साहित्यिक आहेत आणि अखिल भारतीय पातळीवर या साहित्याला मान्यता सुद्धा आहे. या साहित्य क्षेत्रात समरसता नावाची संकल्पना रुजवणारी किंवा त्या संकल्पनेला पुढे घेऊन जाणारी अशी एक साहित्य परिषद सुरू करावी, त्याचे एक विषयनिष्ठ संमेलनं सुरू करावीत, अशा संकल्पनेचा जन्म देणारे जे काही लोक होते त्यापैकी तुम्ही एक आहात. पहिल्या काही संमेलनांचे बीज भासणं किंवा त्याच्या भूमिकाही तुम्ही मांडलेल्या आहेत. तर ही नक्की संकल्पना आज 25 वर्ष त्या गोष्टीलाही झालेली आहेत. ते 25 वर्षांनी जेव्हा तुम्ही त्या भूमिकेकडं किंवा त्या संकल्पनेकडे पाहता तेव्हा त्या मूळ उद्देशाशी ती पुढं आलेलो आहे, घेऊन आपण त्यात आणखी डेव्हलपमेंटचे विषय आहेत किंवा ज्या पद्धतीने विस्तारित झाले ती योग्य आहे का? याचं जरा काही अनेक कामं अशी असतात की ती परिस्थितीची गरज निर्माण होते आणि म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो की ही परिस्थितीजन्य कामं असतात. आता त्यावेळेची परिस्थिती काय होती, का सुरू केलं, का सुरू करावं असं वाटलं, तर आपल्या विचारधारेला शिव्या घालणारे जे लोक महाराष्ट्रामध्ये उभे राहतात, आता त्यांची नावं कमी कमी होत चालले पण काही आहेत, तर या सर्वांची व्यासपीठं कुठली, तर त्यावेळेला मी अभ्यास केला होता तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जवळजवळ 30 प्रकारची साहित्य संमेलनं महाराष्ट्रामध्ये भरतात. आता त्यांची संख्या कमी झाली असेल, पण ही गोष्ट 1997 जातीने संमेलन भरतात. आता 97-98 सालची गोष्ट असेल. आणि कोण कोण वक्ते आहेत याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ठराविक वक्तेच असतात. मग ते दलित साहित्य संमेलनात जातील, कामगार साहित्य संमेलनात जातील, आदिवासी साहित्य संमेलनात जातील आणि साहित्य बाह्य विषयावर हे प्रवचनं जोडतील. काही संघाचा संबंध नाही तिथे, पण ते इकडनं तिकडनं भाटणं म्हणजे संघाला खेचून आणणार आणि संघावर तोंड चोख घेत बसणार. आता तुमचं साहित्य संमेलन आहे तर तुम्ही साहित्यावर बोला ना, आदिवासी साहित्यावर बोला, कामगार साहित्य त्या संघाचा संबंध काहीच होते ते. पण ती डावी मंडळी जी आहे त्याचा एक सुनियोजित अशा प्रकारचा एक एजेंडा आणि विशेष सूची आहे. त्याच्यामध्ये जिथे जिथे ज्या व्यासपीठावर जाऊ तिथे संघाचा संबंध असो वगैरे नसो, संघाला 4 शिव्या दिल्याशिवाय खाली उतरायचं नाही, नाहीतर तुम्हाला मानधन मिळणार नाही. अशा प्रकारची एक अट असावी काय असं वाटायला लागतं. म्हणजे असे काही बडबडत असतात ते. मग माझ्या मनात विषय असा आला की यांना उत्तर द्यायचं असेल तर तशाच प्रकारचं व्यासपीठ उत्पन्न करून आपण उत्तर दिलं पाहिजे.
आणि या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं या तीच जी सांगितली, चुकूनही रमेश पतंगेला निमंत्रण नाही, नसतं इदा तिला निमंत्रण नाही, प्रभूंना कधी आला असेल की मला माहित नाही, आपलं सुखदेव रोडला निमंत्रण नाही. अरे मी काही साहित्यिक नाही काय, हे काय साहित्यिक नाही काय, महाराष्ट्रातील तर पहिल्या 10 साहित्यिकांची नावं घ्यायची तर गिरीश प्रभूंचं नाव घ्यावं लागेल, इतकी साहित्यिक गुणवत्ता त्यांच्यामध्ये. पण नाही, ते संघाचे आहेत ना, त्यांना बोलवायचं नाही. विचारवंतांच्या ह्याच्यात यादीत नाव घेतला तर महाराष्ट्रातले 10 विचारवंत काढले, त्यात माझं नाव येऊ शकतं. ह्या संघाचा प्रथम क्रमांकाला येऊ शकता, याला नको. याचं काय, ही असली डबक्याची विचार करणारी जी मंडळी आहेत आणि तर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की आपणही साहित्य संमेलन भरवायचं. आता साहित्य व्यवहार काय असतो, ते संमेलन कसं भरवायचं असतं वगैरे वगैरे याचं ज्ञान आम्हाला काय शून्य. पण असं असतं की जे मी अगोदर सांगितलं की संघ कार्यकर्त्याची ताकद काय असते की जे काम करायचं आहे ना त्या कामाची तो सगळी माहिती करून देतो आणि मग ते करतो. मग आम्ही ते साहित्य संमेलन भरवत असताना जसं साहित्य संमेलन भरवलं जातं तसं संघाचं शिबिर नाही, हा संघाचा अभ्यास वर्ग नाही. त्यामुळे जे वक्ते बोलवणार आहेत त्यांची उत्तम राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे, त्यांना मानधन द्यायला पाहिजे, त्यांचा प्रवास खर्च दिला पाहिजे, जेवणाची व्यवस्था असेल ती आपल्या शिबिरासारखी नाही, थाळी घ्या आणि उभे राहा आणि बऱ्यापैकी चांगलं जेवण मिळेल. हे सगळे विषय खर्चिक विषय झाले आणि मग तो खर्च आपण उभा करू. आणि मग जेव्हा पहिलं संमेलन भरायचं ठरवलं त्यावेळेला त्या संमेलनाला एकनाथराव खडसेंनी सहाय्य केलं, स्वागत अध्यक्ष होते. आज ते जरी आपल्यापासून म्हणजे आपल्यापासून म्हणजे भाजपपासून दूर गेले, राजकीय दृष्ट्या दूर गेले, राजकीय तरी जळगाव ते पहिलं ते त्यांनी खूप मोठी सहाय्य केला. शरद कुलकर्णी त्यावेळेला प्रदेशाचे संघटन मंत्री झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो, वाटायला म्हटलो की अरे हे पहिलंच संमेलन भरवत आहोत आणि काय खर्च बिडच्याचं काय खर्च ऐन वेळेला काय लागेल मला काय सांगता येत नाही आणि मग कुठे धावपळ करणार, तर 1 लाख रुपये मला देतो. त्यांनी 1 लाख रुपये दुसऱ्या दिवशी मला पाठवून दिले आणि म्हटलं कोणाला काय लागले बिगले काय लागले तर आपल्याकडे पैसे असावे. त्यातला एकही पैसा लागला नाही. ते नंतर आल्यानंतर मी त्याला परत करून टाकले. राजकीय कार्यकर्त्याचा हाही अनोखा अनुभव असेल, एकदा दिलेला पैसा परत खर्च झाला मिळेल. पण ती आपली पद्धती असल्यामुळे ज्या कामासाठी घेतला त्या कामासाठी खर्च नाही झाला तर मग काय करायचं ठेवून, तर तू त्याचा पैसा त्याला परत करून टाकला. तर हे संमेलन असं अभूतपूर्व झालं. प्राचार्य राम शेवाळकर त्याला उद्घाटनाला होते, ते देवदत्त दाभोळकर त्याला आले होते आणि आनंद यादव त्याचे अध्यक्ष होते. आनंद यादव 2-3दा मला म्हणाले की माझ्या आयुष्यातील सर्वात सन्मानाचा साहित्यिक म्हणून जर कुठला विषय असेल तर मी पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो, हा माझ्या आयुष्यातील फार मोठा सन्मान आहे. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडून आले, पुढे कवित्व त्याचं काय झालं आपल्याला माहीत आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांनी हे महत्त्वाचं मांडलं. आणि तिथे त्यांनी एक विषय असा मांडला की समरसता हे साहित्य मूल्य आहे. आता हा विषय तर मी माझ्यापुरता विचार केला तर मी कधी स्वप्नातही त्याचा विचार केला नव्हता, पण त्यांनी जो काही विषय मांडला त्यांनी माझंही विचारचक्रानंतर सुरू झालं आणि मग पुढे ते त्याचा विकासक्रम साहित्य क्षेत्र. आम्ही कसं साहित्य संमेलनामध्ये असा एक नियम केला की जे परिसंवाद होतील त्या परिसंवादामध्ये वक्त्याला बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. कोणालाही फारच बहकत चालला आता ऐकणंच अशक्य आहे तर म्हटलं थांबवणंच. असा एखाद दुसरा साहित्य संमेलनाचा विषय आला असं, पण बाकी सर्व साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य. काही लोकांना येताना भीती वाटायची की अरे संघवाल्यांचं आहे, मग ते आपल्याला बोलू कसे देतील, मधीच थांबवतील, चूप बसवतील वगैरे वगैरे वगैरे, जे काही बाहेरचं वातावरण. खरं तर जे तसा विचार करतात त्यांनीच तसं केलेलं. तर ते मग साहित्य संमेलनाचा
मोकळ्या वातावरणामध्ये आणि मुक्त वातावरणामध्ये जेव्हा व्हायला लागली 4-5 देशानंतर, त्यामुळे साहित्यिक क्षेत्रामध्ये त्याची खूप चांगल्या प्रकारे दखल घेऊन चर्चा व्हायला लागली. आणि मग आता कोणाला सांगितलं की साहित्य समाजाचे अध्यक्ष व्हा, तर ते आनंदाने करतात. विश्वास पाटील झाले, शेषराव मोरे झाले, तुम्ही दोघे अध्यक्ष आहात समरसता साहित्य हा. संमेलनाचे. असे ते झाले सगळे. आता जो काकांनी विषय केला की असे अनुभव तुमच्याही वाट्याला आला होता, तो एक जरा नव्या पिढीला खरं तर कळला पाहिजे की तो कशा असं झालं की ते महाराष्ट्रातील या पुरोगामी कंपूने विचारवेध संमेलन नावाचा ते संमेलन भरवण्याचा एक विषय केला. तेही परिस्थितीजन्य विषयातून त्यांनी केला. कारण त्यावेळेला काय झालं की राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन हे हळूहळू असं शेगेला जात चाललं होतं. आणि त्यामुळे आपली दुकानांचं काय होणार ही चिंता या सर्वांना अस्वस्थ करायला लागली. आणि मग त्याला तात्विक मुलामा दिला पाहिजे ना. आमची दुकानं दिवाळीत फोडीत निघाली असं म्हणता येत नाही, जाणार आहे. मग त्याला तात्विक मुलामा द्यायचा. मग तात्विक मुलामा काय देता येईल की आमचं विचार स्वातंत्र्य संपणार का, आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपणार का, आणि मग जी बहुविधता आहे समाजामध्ये, प्लुरॅलिटी, याचं काय होणार, आणि एका धर्माची लादवणूक सर्वांच्यावर होणार आहे का, असे काही ना काही विषय काढायचे की जे लोकांच्या मनामध्ये बुद्धिभ्रम निर्माण करू शकतात. त्यात त्यांचं डोकं हे आमच्यापेक्षा शतपटीने पुढे धावत असतं. अशी सर्व ती गॅग जी आहे देशातली महाराष्ट्राची 7-8 वेळा झाली. पुन्हा हे त्यांना असं दाखवायचं होतं की आमचं हे विचारवेध संमेलन काय आहे, सर्वसमावेशक आहे. कारण सर्वसमावेशतेसाठी आम्ही लढणार आहोत, तर तसं त्याचे चित्र उभं दिसत पाहिजे. म्हणून मला आणि अरविंद लेलेला बोलत होतं. आणि परिसंवादाचा विषय होता की लोकांच्या धर्मसंकल्पनेमुळे ही सांप्रदायिकता वाढते काय, असा विषय होता. आणि त्याच्यामध्ये त्या परिसंवादात मला बोलायचं होतं. तर मी जातानाच ठरवून गेलो होतो की पहिल्या वाक्यापासून नाही तर पहिल्या शब्दापासून आक्रमक राहायचं, जबरदस्त. आता मी त्यावेळेला अशी काही व्यवस्था करून नव्हतो गेलो की रत्नागिरीचे सगळे स्वयंसेवक येतील, तिकडे बसतील, गडबड झाली तर काय, असं काय मी कोणाला काय सांगितलं काय नाही. जे ते बघू काय बघू होतं. आणि त्या व्यासपीठावर मग असे सगळे ते गोपू देशपांडे, मेपू रेगे, साळुंके, नंतर दाभोळकर, असे महाराष्ट्रातील असे दिग्गज माणसं सगळी बसलेली होती. साळुंके वगैरे. ते साळुंके त्याचे त्या विचारवेध संवादाचेच अध्यक्ष होते. आणि मग त्यांची टेक्निक काय असतं, टेक्निक असं असतं की संघवाला जर वक्ता असेल तर त्याचा नंबर पहिला किंवा दुसरा लावायचा, आणि बाकीच्यांनी तो जो काही बोलेल त्याला जोडायचा. असं सगळं त्यांचं तंत्र असतं. ते मला माहित नाही, कारण मी असं कधी ह्याच्यात गेलोच नव्हतो. आणि मला त्या प्रकारे कोणी काही कल्पनाही दिली नव्हती. आदल्या रात्री मी लेलेंना माझं भाषण काय आहे त्याचे मुद्दे सगळे सांगितले. लेले म्हणाले की अरे रमेश, तू असं भाषण करू नकोस, सगळे लोक तुझ्या अंगावर येतील. त्या माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले असल्यामुळे त्यांना ही मंडळी काहीच माहीत होतं. मी त्यांचं ऐकलं. आणि माझा स्वभाव असा आहे, जसं मी मगाशी सांगितलं, की मला जे वाटतं ते करायचं. मी कोणाच्या तसा ऐकण्यातला माणूस नसतो. त्यामुळे दामोड एकदा गमतीने माझ्याविषयी म्हणाले की रमेश, तुझ्याविषयी असा विषय येतो, आणि मग सांगायचं बाहेर रमेशला, पण सांगणार कोण, असा प्रश्न येतो. तसा तो मी म्हटलं नाही काय. आणि म्हणून मी पहिल्या शब्दापासून जी सुरुवात केली की लोकांच्या, तुम्ही मला का बोलवलं हे मला माहिती आहे. म्हटलं मी संघाचा आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, आणि विषय काही जरी असला तरी संघाची दृष्टी काय या विषयाकडे बघण्याची तुम्हाला ऐकायचे. म्हणून मी ती तुम्हाला सांगतो. ती अशी आहे की
लोकांच्या धार्मिक संकल्पनामुळे असं म्हणत असताना आणि मी विषय मांडत असताना तुमची अपेक्षा माझ्याकडनं हिंदू धर्मासंबंधीची आहे. तर प्रथमच सांगू इच्छितो की हिंदू नावाचा धर्म जगात अस्तित्वात नाही. ही धर्माची संसद आहे. या धर्माचा प्रमाणभूत एक ग्रंथ नाही, त्याला एक प्रेषित नाही, त्याची ठरलेली आचार पद्धती नाही. त्याला तुम्ही ख्रिश्चन आणि मुसलमान या धर्मांबरोबर कसे काय बसू शकता, हे माझ्या आकलना पलीकडचा विचार. आणि जी काही आज अस्वस्थता दिसते त्याला हा धर्म जबाबदार नाही, तुम्ही लोक जबाबदार आहात. आणि ते कसं, तर तुम्हाला एक मधू सापडलेला आहे, त्या मधूला धरायचं आणि ठोकायचं आणि तो संघावर लादायचा. तुम्हाला वाटतं की आपण खूप तीर मारले, असं ते सगळं वाटतं. त्यामुळे असं काही टोले आपल्याला खायला लागतील अशी कोणाची काही कल्पना नसल्यामुळे मग त्या सगळे संकेत मिळून साळुंकेंनी मला आव्हान दिलं की मनूचं एवढं तुम्हाला कौतुक असेल तर मनाशी वादविवाद करा. मी त्याला उत्तर दिलं, मी मनूची कौतुक करायला इथे आलेलो नाही. मनू आम्हाला अमान्यच आहे, त्याची विषमता वगैरे याच्याशी आमचं काही घेणं देणं काही नाही. आणि साळुंकेचा सुद्धा संघाशी काही संबंध आहे असं मी ऐकलेलं आहे. तर त्यांनाही ते माहिती आहे. तर मनू संघावर लादू नका तुम्ही. तुम्हाला मनू संबंधी वादविवाद करायचे असेल तर जे समर्थन करतात त्यांच्याशी करा, ते माझा विषय नाही तो. मग ते संपल्यानंतर मला एक तिथले कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणाले की पतंगे, तुमचे जर असे विचार असतील तर तुम्हाला आता पुढच्या महिन्यात संपादक पदावरून हटलं नव्हतं, आदेश येईल. आता हे याचं संघाचं द्या. त्यामुळे आता तुम्ही जसे हसलात तसं इतक्या जोराने मला हसता नाही आलं, पण मी मनातल्या मनाला हसतो, दुसरं काय. असं आहे ते असे प्रसंग येत असतात. ज्या मनूचे शेपटी पकडून संघाला एक मनुवादी वगैरे असं म्हटलं गेलं, त्या संघ विचार विश्वात किंवा संघ परिवारात आज संविधान नावाचा विषय किंवा संविधान हा विषयात प्रचंड मोठी जागृती किंवा त्याच्यावरचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम चालू आहे. आणि त्या विषयाची सुरुवात एक 5-6 वर्षापूर्वी तुमच्यापासून सुरुवात झालेली आहे. त्याचं एक भाषण असेल, पुढची पुस्तकं असतील किंवा आता भविष्यात येणारी आणखी 3-4 पुस्तकं. मुळात त्या संविधान विषयाकडं स्वयंसेवकांनी कसं पाहावं, त्याच्याकडे पाहण्याची सजगता उत्पन्न झाली पाहिजे स्वयंसेवकांची, हे तुम्हाला का वाटलं? आणि त्याच्यासाठी तुम्ही जे परिश्रम केलेले आहेत, म्हणजे काही पुस्तकांच्या लेखनिक म्हणून तुमच्यावर काम केल्यामुळं त्यात तुम्ही इतक्या खोलात जाता किंवा एखादा शब्द उलगडताना त्याचा जो विचार करता तो पाहिला तर त्याचं चिंतन आणि त्या स्वयंसेवकांना हे द्यायचं आहे, हे जे काही हे आहे, तर त्याच्या मागची भूमिका काय आहे तुमची? याला पूरक असं आहे. भारताचं संविधान ज्या वेळेला स्वीकारलं संसदेने, त्यानंतर पहिली ही घटना आहे की पतंगेंनी त्याच्यावरती 3-4 पुस्तकं लिहिली. खरं तर संसदेचं, प्रशासनाचं, त्यावेळेच्या राजकीय कार्यकर्ते जे आहेत पक्ष, त्यांचं काम होतं की ही पहिल्यांदाच आलेली घटना आहे, संविधान आहे, लोकांना त्यातलं काहीही माहिती नाही आहे, लोकांच्यावरती अनेक वेगवेगळ्या याचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे गेली 5, 50, 60, 70 वर्ष संविधान आहे आपल्या जागी, लोक आपल्या जागी आहेत, याच्यात कुठेही ताळमेळ नव्हता. तो ताळमेळ घालण्याचा पहिला हे जो आहे तो तुमच्या पुस्तकाने केलेला. मी पाहिलेलं आहे की आश्चर्यचकित होतात लोक, जे विधिज्ञ म्हणून गणले जातात त्यांना सुद्धा तुमचं पुस्तक वाचल्यानंतर संविधान कळलेलं आहे, अशा प्रकारचं. तर हा चमत्कार आहे की आता लोकांपर्यंत लोकांनी निर्माण केलेलं संविधान लोकांपर्यंत प्रथम जात आहे. तर त्याचा जरा सविस्तर ती मोठी काय आहे की ह्याची गमतीशीर प्रक्रिया आहे ती. जसजसा संघाचा प्रभाव विचारांचा वाढत चालला, कार्याचा आणि समाजाची स्वीकृती वाढत चालली, तसेच वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर अनेक राज्यात आपलं शासन आलं, म्हणजे आपले स्वयंसेवक जे आहेत ते मुख्यमंत्री झाले. देशाचा पंतप्रधान हा एकेकाळी प्रचारक असलेला हा देशाचा पंतप्रधानच झालेला आहे. राष्ट्रपती संघाचे स्वयंसेवक आहेत.
अनेक राज्यांचे राज्यपाल संघाचे संस्थुक आहेत. असं एक जे चित्र आपल्या विचारधारेच्या शक्तीच्या प्रभावाचं निर्माण झालं ते पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न अनेक दिवस घोळत राहिला. तो असा घोळत राहिला की आता देश चालवण्याचं जे काम आहे, म्हणजे देश चालवण्याचं म्हणजे देशाचं प्रशासन, अगदी स्पेसिफिक शब्द वापरायचं, तर ते संघ संस्थांनाच करावं लागणार आहे पुढच्या. आता इथून पुढे माघार नाही. इथून पुढे आता म्हणजे मोदी सरकार जे आहे हे काही यावतचंद्र दिवा करून राहिलं असं काय नाही, परंतु दुसरा कोणी येईल, पुन्हा आपलं सरकार आहे, ही प्रक्रिया लोकशाहीच्या पद्धतीने ती त्याची चालू राहील. आणि प्रशासन किंवा देश जो चालणार आहे तो संविधानाने चालतो. तो इतर कुठल्या आपल्या प्रतिनिधी सभेचे ठराव झाले किंवा म्हणे आणि देश चालत नाही, तो देश संविधानाप्रमाणे चालतो. मग हे संविधान आहे काय हे समजून घ्यायला पाहिजे. संविधानासंबंधी समजून घेत असताना मनामध्ये असंख्य प्रश्न हे निर्माण झाले. मग त्यातला प्रश्नाचं संविधान म्हणजे काय, ते कसं निर्माण होतं, कोण निर्माण करतं, संविधानाची गरज काय, ते लिखित का असावं लागतं, वगैरे वगैरे सगळ्या विषयाचा जेव्हा प्रश्नाची उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि वाचन करत गेलो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नंतर राज्यशास्त्रातलाच एक भाग येत होतो की शासनशास्त्र असं त्याला म्हणायला पाहिजे. त्याच्यातून काही ज्ञानशाखा निर्माण झाली का माहीत नाही. तर ते हे संविधान म्हणजे एक असं जबरदस्त ज्ञान देणारी शाखा आहे. हे संविधान म्हणजे भारतीय संविधान 395 कलमांचा असा त्याचा अर्थ होत नाही. तर ती ज्ञानशाखा आहे, स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये ज्ञान जिज्ञासा निर्माण होते, म्हणून आपल्या परंपरेतलं जे वाक्य आहे ना त्याचा अर्थ त्यावेळेला समजतो, आता तो ज्ञान जिज्ञासा. बाकी तुम्ही त्याला माहिती देण्याची भानगड, त्याच्यामध्ये ज्ञान जिज्ञासा निर्माण करा. ही जिज्ञासा माझ्या मनामध्ये एकूण मी ज्या विचारधारेत वाढलो त्या विचारधारेमुळे, परिस्थितीमुळे असे निर्माण झाले. आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करत असताना त्याचे दोन प्रकार असतात. एक तर यांनी ज्याचा अभ्यास केलेला आहे, असा कुठेतरी गुरु करायचा, त्याकडे जायचं, मला सांग समजून. तर असा कोणाकडे जाणं नाही, करणं असा माझा स्वभाव नसल्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही. आणि तसं सांगणारही पुढे नाही आहे हे मला माहिती आहे. कारण जे माझ्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्ञानी आहेत त्यांना या विषयातलं काही ज्ञान नाही हे मला माहिती आहे. मग त्यांच्याकडे जाऊन आणखीन स्वतःच्यात कन्फ्युजन करून घेण्याचं काय पॉईंट आहे. म्हणून मी वाचन करण्याचा विषय केला, सुरू केला. आणि असं म्हणतो ना आपण संघ कार्यकर्ते, की संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे, ईश्वरी प्रेरणेने चालणारं कार्य. आणि याचा अनुभव संघ कार्यकर्त्याला त्याच्या कौटुंबिक जीवनापासून, ते काय संघ कार्य म्हटलं तर आहे नाही तर नाही, तिथपासून ते सगळ्या व्यावसायिक जीवनामध्ये तो त्या संघ कामात जर समरस झाला असेल तर त्याला येत जातो. तसा मला ह्या अथवा तो ज्ञान जिज्ञासामध्ये आला. पहिलंच पुस्तक मला जे मिळालं वाचायला, म्हणजे मी शोधून काढलं आणि जे खरेदी केल्यानं वाचायला लागलो, ते ग्रॅन बिले ऑस्टिनचं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचं शीर्षकच मोठं जबरदस्त आहे की इंडियाज कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ ए नेशन, राष्ट्राची कोनशिला भारताचे संविधान. आणि भारताच्या संविधानावरील सर्वश्रेष्ठ पुस्तक असं त्याचे वर्णन करावं लागेल. आणि
त्या पुस्तकाचा प्रचार किंवा चर्चा वगैरे अशी जी मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामध्ये फार क्वचित होते. आणि विशेषतः संविधानासंबंधी बोंबाबोंब करणारे, टाव फोडणारे जे आहेत ते त्यांचं संविधान म्हणजे काय असतं, ते एक वर्ग आहे की ते म्हणणार की संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची निर्मिती आहे, म्हणजे काय, आम्हाला आरक्षण दिलं बस, बाकी काय संविधानाचे त्यांना काही घेणं देणं नसतं. ते चुकूनही त्यातले कोणी ऑस्टिनचं पुस्तक वाचतं की नाही मला माहीत नाही, त्याचं काय वाचत असेल तर मी त्याच्यावर असं विधान करून अन्याय केल्यासारखं होईल, पण बहुतेक कोणी वाचत नसावे, कारण त्यात बाबासाहेबांचा उदो नाही पुस्तकामध्ये. संविधान कसं निर्मित झालं, त्याची प्रक्रिया आहे, याची प्रक्रिया काय आहे, आणि विविध कलम किंवा त्यावेळेचे जे प्रश्न आहेत संविधान निर्माण करण्यासमोर, एक नवीन राज्य उदयाला येते, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं, ते इंडियन स्टेट जन्माला आलं. हे इंडियन स्टेटचं आम्हाला इंडियन नेशन करायचं आहे. तर इंडियन स्टेटचं इंडियन नेशन करण्याचा प्रवास या संविधानाने कसा आखलेला आहे हे समजणं म्हणजे संविधान समजणं आहे. ते संविधानाची नुसती कलम आणणं, त्याचे कायदा ते किस पाडणं हे ठीक आहे, त्याचा ती एक अलग प्रकारचा भाग आहे, पण त्यांनी संविधान समजत नाही. तर संविधानाची प्रक्रिया समजून घ्यावी लागते, आणि ती प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर जिथे हे संविधान निर्मित झालं ही संकल्पना पहिल्या त्या देशाचे संविधानिक इतिहास वाचावेच लागतात. आणि म्हणून मी त्याचं वाचन सुरू केलं. वाचन सुरू केल्यानंतर मग स्वाभाविक असं वाटतं की अरे हे इतकं नवीन आणि इतकं ज्ञानवर्धक आणि समृद्ध करणार आहे की त्याची पुस्तकच लिहिली पाहिजेत. मला जे समजलं ते गिरीशलाही समजलं पाहिजे, रवीलाही समजलं पाहिजे, ते माझ्यापर्यंत कशाला राहिलं पाहिजे. मग ते समजायचं असेल तर पुस्तक लिहिलं पाहिजे. बरं ते पुस्तक असं लिहिलं पाहिजे की वाचणाऱ्याला समजलं पाहिजे. उगाचच आपले इकडचे 4 उतारे काढ, तिकडचे 4 उतारे काढ आणि ते कट पेस्टिंगनी पुस्तक तयार कर, ते आपल्या नावावर एक पुस्तक होण्यापलीकडे त्याचा काही उपयोग नसतो. तेव्हा त्या ह्याचे करावे लागतात. आता हे शब्दाचे जे अर्थ असतात ना, संविधान वाचत अभ्यास करत असताना अनेक शब्द असे असतात की ज्याचे लोक भाषेतील अर्थ जे असतात, रोग म्हणजे रोजच्या वरातील, हे वेगळे असतात आणि संवैधानिक अर्थ फार वेगळे असतात. उदाहरणार्थ आपल्या प्रिएम्बलमध्ये लोकशाही गणराज्य असे शब्दप्रयोग आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक त्याचं ते भाषांतर केलेलं आहे. तर मग आता मी प्रत्येक ठिकाणी वाचत असताना जरा चिकित्सक बुद्धीने वाचतो ना, ज्ञान मला मिळवायचं, मला काही प्रश्नोत्तर लिहायला जायचा नाहीये. मग माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की डेमोक्रेटिक रिपब्लिकचा अर्थ काय. रिपब्लिक डेमोक्रेसी नसते काय, किंवा डेमोक्रेसीमध्ये रिपब्लिक नसतं काय. आणि मग वाचन करता करता हे लक्षात आलं की अमेरिकेतले संविधान तज्ज्ञ जे आहेत ते अमेरिकेचं वर्णन करत असताना वी आर ए डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट असं चुकून लिहित नाहीत. ते म्हणणार वी आर रिपब्लिक. आणि ब्रिटनमधले संविधान त्यांना म्हणणार नो वी आर नॉट रिपब्लिक, वी आर डेमोक्रेसी. आता आपण रोजच्या वरात म्हणतो का जगातील महान लोकशाही राष्ट्र अमेरिका असं म्हणतो, ते बरोबर आहे, ते काय चूक आहे, याच्यातला काय भाग नाही. परंतु शास्त्रीय परिभाषेत जेव्हा संविधानिकच्या परिभाषेत विचार करतो तेव्हा रिपब्लिकचे अर्थ वेगळे होतात आणि डेमोक्रेसीचे अर्थ वेगळे होतात. हे ते वाचल्याशिवाय नाही समजत. ब्रिटनचं संविधान आहे, ब्रिटनची पार्लमेंट आहे. आपण म्हणतो की ब्रिटनची पार्लमेंट काय आहे, ते जगातल्या सर्व पार्लमेंटची जननी आहे असं वाक्य येतं. आपण थोडं सोडून देतो, परीक्षेत आलं उत्तर ते लिहितो वगैरे. पण ब्रिटनची पार्लमेंट आहे काय, तिचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ज्ञानवर्धक आनंद देणाऱ्या गोष्टी लक्षात येतात की ते असायला जी पहिली गोष्ट आहे की ती सार्वभौम आहे. तिने केलेला कायदा ब्रिटनमधल्या कुठल्याही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. भारतीय संसद सार्वभौम नाही, त्या अर्थाने तिने केलेला कायदा दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जातो हिची वैधता पटवून पाहण्यासाठी. तसं ब्रिटनमध्ये नाही.
आणि ब्रिटनची पार्लमेंट काय आहे तर राजेशाही, सरंजामशाही आणि लोकशाही या तिघांचं इक्वल मिश्रण असणारी जी संसद आहे. राजेशाहीचं प्रतीक राजा करतो आणि सरंजामशाहीचं प्रतीक हाऊस ऑफ लॉर्ड्स करतात आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे लोकशाहीचं प्रतिनिधित्व करतात. 3 राज्य व्यवस्था त्यांनी एकत्र केल्या, ब्लेंडिंग केल्या. त्यांनी निर्माण झालेली ब्रिटिशची पार्लमेंट आहे. हे जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा समजतं. ते समजलं की आनंद होतो. अरे केवळ असा विषय आहे. नवीन सांगितलं की लोक म्हणणार अरे हे आम्हाला माहीतच नव्हतं, असं आम्हाला कोणी सांगितलंच नाही. ब्रिटनमध्ये राजाचा उल्लेख कसा करतात पार्लमेंटचा, क्राऊन इन पार्लमेंट. आता ते 2 शब्द प्रयोग येतात, मोनार्क अँड क्राऊन. मोनार्क आणि क्राऊन म्हणजे काय, लोक व्यवहारामध्ये लोक भाषेमध्ये राजा, मोनार्क राजा आणि क्राऊन म्हणजे राजा. संसदीय भाषेत तसे अर्थ होत नाही. मोनार्क म्हणजे जो त्यावेळेला हयात असेल राजा किंवा राणी तो मोनार्क, आणि क्राऊन म्हणजे राजमुकुट म्हणजे राज संस्थेची प्रतिनिधित्व करणारी शब्द म्हणजे क्राऊन. ती परमनंट आहे. मोनार्क हा जो हयात आहे तो परत आहे. क्राऊन परमनंट संस्था, म्हणून तिथे क्राऊन इन पार्लमेंट म्हणजे ब्रिटनचं सरकार असं म्हटलं जातं. असे त्याचे बाहेर त्याचे अर्थ वेगळे होऊ शकतात. ब्रिटनची परंपरा असल्यामुळे क्राऊन आणि पार्लमेंट हे एकच. आपला जो प्रवास झाला एक 10 बाय 10च्या खोलीमधनं सुरुवात होऊन अत्यंत सामान्य स्थितीमध्ये संघाच्या शाखेत आलात आणि आत्तापर्यंतचे आता 75 वय आपलं आलेलं आहे. गेली 40-50 वर्ष आपण सामाजिक क्षेत्रात आहात. तर जे 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी समाजाचं चित्र होतं आणि आज आपल्या प्रयत्नाने ज्याचं चित्र आहे, आपल्याला काय वाटतं, आपण समाधानी आहात, कसे आहात? समाधानी याच्यासाठी आहे की पूज्य डॉक्टर हेडगेवारांनी जो मंत्र दिला, मार्ग आखून दिला, तो मार्ग हा देशाला परमविवाहाकडे घेऊन जाणारा आणि त्या मार्गाचे सगळे विधी निषेध पालन केलं तर 100% यश देणारा असा तो मार्ग आहे. तर त्या मार्गावर इतकी वर्ष आपल्याला चालता आलं आणि यात मी माझ्या जीवनाची सार्थकता मानतो. देशाचा विचार केला तर 2 प्रकारचे प्रवाह या देशामध्ये आज आहेत. एक प्रवाह ज्याला केंद्रानुगामी प्रवाह म्हणतात, इंग्रजी शब्द आहे सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल असे 2 शब्द प्रयोग वापरतात. आणि दुसरा प्रवाह केंद्रापासून दूर घेऊन जाणार आहे. संघाचा प्रवाह हा केंद्रानुगामी आहे. म्हणजे काय की सर्व लोकांना, सर्व समाजाला एकत्र करून आणि सर्वांमध्ये एक समरस भाव निर्माण करून एक राष्ट्र जीवन परमवैभवाचं उभं करण्याचा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग समाजामध्ये जातीयता वाढवण्याचा, भेद निर्माण करण्याचा, धर्मकलह निर्माण करण्याचा असा आहे. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तत्त्वज्ञान लोक मांडतील, फिलॉसॉफी मांडतील, आंदोलनं करतील, डाव्यांची परिभाषा वापरायची तर वेगवेगळे नॅरेटिव्ह निर्माण करतील, कथानकं निर्माण करतील आणि ही सर्व फूट पाडण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा आणि त्याला राजकीय भाषेत सांगायचा तर देश तोडून काय त्याला शब्दप्रयोग केला जातो, ब्रेकिंग इंडिया. ब्रेकिंग इंडियाची जी आहे ही हा एक प्रवाह आहे आणि युनायटिंग इंडिया हा एक आपला प्रवाह आहे. तेव्हा याच्यातला हा एक आहे. परंतु ते जे भारत तेरे तुकडे होंगे, तुकडे तुकडे गँग जे आहे ना, या तुकडे तुकडे गँगचा
भिजण्यापूर्वीची जी दिव्याची भगभग असते ना तशी स्थिती आहे. फार काळ ते प्रभाव टिकतील पाडतील असं मला वाटत नाही. आणि आज ना उद्या ते आपल्या कर्मानेच आणि संपतील. जागतिक स्थितीचा विचार केला तर जगामध्ये विचारधारांचे संघर्ष जे आहेत हे सोव्हिएत रशिया कोलॅप्स झाल्यानंतर संपले. म्हणून त्याला एंड ऑफ हिस्ट्री असं फ्रान्सिस फुकुयामाने म्हटलं. तर आताचा जो संघर्ष आहे तो कल्चरल संघर्ष आहे. हंटिंग्टनच्या भाषेचा उपयोग करायचा तर आताचे वाढ जे आहेत हे धार्मिक कल्चरचे वाढ आहे. आणि आता त्याचा युरोपचा इतिहास जो आहे अमेरिका तर अलीकडचंच राष्ट्र आहे, परंतु ब्रिटन, फ्रान्स, स्पेन वगैरे या सर्व राष्ट्रांचे इतिहास जे आहेत हे जेव्हापासून त्या देशांमध्ये ख्रिश्चॅनिटीचा अंगीकार केला गेला त्या दिवसापासून धार्मिक कला आणि पराकोटीची असहिष्णुता हा सर्वांचा एक DNA विषय झालेला आहे. म्हणजे त्या देशांच्या इतिहासामध्ये युद्ध जी झालेली आहे त्याला रिलिजियस वॉर्स म्हणतात. ते 30-40 वर्ष चालली आहे. तुम्हाला गंमत वाटेल हे रिलिजियस वॉर्स म्हणजे कोणामध्ये? ख्रिश्चन धर्मियामध्येच आहेत. ते प्रोटेस्टंट कॅथॉलिकांचे लढतायत आणि कॅथॉलिक प्रोटेस्टंटचे लढतायत. हे हिंदू मुस्लिम सारखा संघर्ष नाही आहे. हा आपापसातला संघर्ष आहे. जे आपापसामधले सुद्धा वेगळा विचार प्रभाव मान्य करू शकत नाही ते जगाला संयुक्तची शिक्षा देतात आणि त्यांची उठावळ साठणारे आम्हाला ती बरी भाषा सांगतात. याच्यासारखा ग्लोबल विनोद कुठला नसेल तर ते या लोकांनी आम्हाला सगळ्याच्या भानगडीत पडवत आहे. तर हे संघर्ष जे आहेत हे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यातला हा एक संघर्षाचा विषय आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांनी जे आता वक्तव्य दिलेलं आहे ही त्याची नांदी आहे. किंवा बुशने त्यावेळेला जे म्हटलं अफगाण युद्धाच्या वेळेला की हा एक सैतानी शक्तीशी आमचा लढा आहे ते. तर हे संघर्ष आहेत. या संघर्षाला जर रोखायचं असेल आणि होणारे मनुष्य संवाद टाळायचे असतील तर भारताला एक असं मॉडेल उभं करावं लागेल की ज्या मॉडेलमध्ये हिंदू आणि मुसलमान परंपरेने हे गुण्यागोविंदाने भाईचाराने एकत्र राहत आहेत. असं या सर्व लोकांना आपल्याला हिंदू समाजाला आत्मसात करून घ्यावं लागेल आणि त्यांना आत्मसात व्हावं लागेल. त्याचा एक मार्ग जो आहे तो मागाशी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा एक मार्ग आपलं संविधान दाखवतो. संविधानाचा या दृष्टीने जर मूल्यमापन केलं तर ते जबरदस्त आहे. तेव्हा म्हणून संविधान साक्षरता वाढवणं सर्व समाजामध्ये नुसतं संघ कार्यकर्त्यांमध्ये नाही तर ते मुस्लिम समाजामध्ये सुद्धा वाढवली पाहिजे, ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा वाढवली पाहिजे. तो मार्ग दाखवत आहे की तुम्हाला एकत्र कसं काय राहता येईल. आपापली चर्चेस कायम ठेवून आपापल्या मशिदी कायम ठेवून आपापली मंदिरं कायम ठेवून त्याच्या पलीकडे जाऊन एकत्र होण्याचे काही विषय आहेत की नाही, अनंत विषय आहेत. या विषयाला धरून आणि मला असं वाटतं की आजचे सरसंघचालक मोहनजी भागवत या देशाने खूप सकारात्मक बोलत आहेत. आता यातला काही आशय अनेकांना समजतच नाही आणि मग ते आम्हाला विचारतात हे असं होणंच शक्य नाही. तुम्हाला मुसलमान समजलेला नाही, तुम्ही ढीग म्हणाल पण तो तर तुम्हाला कापडच मानतो. तो तुम्हाला आता हे तुम्ही कसं सांगायला पाहिजे. त्याला विचारलं मी असं प्रतिप्रश्न करत नाही, हे तू मला कशाला सांगायला पाहिजे. मला माहिती आहे ना, तुला माहीत नाही त्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. माझ्याकडे पुस्तकं आहेत त्याची सर्व. पण विषयाचं विश्लेषण केल्यामुळे तुम्ही त्या विषयाचे एक्सपर्ट बनवू शकता मिरवण्यासाठी. प्रॉब्लेम सोल्व्हर होऊ शकत नाही. आम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. तो कसा सोडवायचा हे तुम्ही नका सांगू, ते आम्ही आमच्या मार्गाने सोडू. जसा सामाजिक समरस्याचा प्रश्न आहे, समरस आहे, ते तुम्ही कोण आम्हाला सांगणार. आम्ही आमच्या मार्गाने जाऊ आणि यशस्वी करून टाकू.
तसं हे मुसलमानांना आणि सर्वांना ॲब्झॉर्ब करण्याचा मार्ग हा संघ म्हणून आपल्याला आणि संघ म्हणजे तरी काय, संघ म्हणजे संघ स्वयंसेवक. मी रमेश पतंगे, गिरीश प्रभुणे, इथे बसलेले रवी गोळे म्हणजे संघ. आपण जे करू त्याने तो सगळा विषय होणार आहे. असा हा भविष्य काळाच्या दृष्टीने एक समृद्ध बलशाली असा भारत हा आमच्या हयातीत आम्हाला बघायला मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे. पण आमच्या येणारी पिढी नक्की बघणार याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. दीर्घकाळ हवा हवासा वाटणारा हा मुक्त संवाद म्हणजे थांबू नये, आणखी काही बोलावं, आणखी काही विचारावं अशी एक मनात इच्छा असताना सुद्धा वेळेची मर्यादा पाहता आपल्याला इथं अल्पविराम घ्यावा लागेल. आज आपण रमेशजींशी मुक्त संवाद केला. गिरीश प्रभुनेंनी काही त्यांची सोबत काम केल्यामुळं किंवा दीर्घकाळ एकमेकाला खूप चांगले मित्र म्हणजे सामाजिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते आणि मित्र ही त्या दोघांचे एकमेकाची असणारी ओळख, याच्यामुळे रमेशजींचे अनेक पैलू गिरीश काकांच्या मांडणीतूनही आपल्यासमोर आले. आणि विवेकमध्ये गेले 20 वर्ष रमेशजींबरोबर काम करत असताना अक्षी त्यांच्या लेखनिकापासून ते आता त्यांच्याबरोबर काही चर्चा करत असताना जे काही मला वेगवेगळे पैलू लक्षात येत होते त्याच्या आधारे प्रश्नोत्तरी न करता आपण गप्पा माराव्यात असं आपण ठरवलं होतं. आणि ते गप्पा मारत असताना सुद्धा आणखी खूप काही बोलण्याचं शिल्लक आहे याची खात्री आहे. रमेशजींकडेही खूप सांगण्यासारखं आहे, आम्हालाही खूप काही विचारायचं आहे, पण कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे आता अल्पविराम घेऊया आणि पुन्हा कधीतरी एकदा असाच मुक्त संवाद रमेशजींशी दीर्घ काळाचा करूया आपण, याची एक विवेकच्या वाचकांना प्रेक्षकांना खात्री देतो. आणि आत्ता इथं थांबूया. पण याचबरोबर उद्या विवेकच्या दीपोत्सवातला एक शेवटचा कार्यक्रम आहे. माननीय सदानंद मोरे सतत सूर्यांचे तेज लोकमान्य टिळक या विषयावरचं व्याख्यान देणार आहेत. आपण सगळ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. 500 वर्षांचा अविरत संघर्ष संपून अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर होणारच. आता आपल्याला एक भक्कम आणि पवित्र राष्ट्र मंदिर घडवायचंय. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीस वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे द्वितीय आवृत्ती प्रकाशित करत आहोत. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, तसंच स्वामी गोविंद देवगिरी, माननीय भैयाजी जोशी, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, मनमोहनजी वैद्य, माधव भंडारी, अविनाश धर्माधिकारी, अनिरुद्ध देशपांडे, अशोक चौघुले, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आणि निवेदिता भिडे, पौर्णिमा मंडलिक, डॉक्टर सुवर्णा रावळ अशा अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळतील. या भव्य ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन रविवार दिनांक 29 मे 2020 त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. या राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपणही खारीचा वाटा उचलू शकता. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत आणि या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा या ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. धन्यवाद.